हॅलो. हॅलो, गुड मॉर्निंग. 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापक परब सरांचा नमस्कार. आणि आज आपलं पुन्हा एकदा ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर आपलं स्वागत. तर आपल्याला सेमीकंडक्टरचं फर्स्ट पार्टमध्ये आपण 11वीचं सेमीकंडक्टर कवर केला. सेकंड पार्टमध्ये दुसरा पार्टमध्ये आपण 12वीचं सेमीकंडक्टर डिव्हायसेस असं टॉपिकचं नाव आहे ते कवर केलं. 11वीचा जो सेमीकंडक्टर्स आहे तोच पुढं 12वीचं कंटिन्यू आहे. ते डिव्हायसेसच्या संदर्भात स्टडी आहे. आणि आता आपण MCQ सोडवतो. हा टॉपिक जो आहे तसा कम्पॅरेटिव्हली फार इझी आहे. थोड्या बेसिक गोष्टी लक्षात घेतल्या तर कॅल्क्युलेशन असे तोंडी करता येतात, पेन कागद न वापरता. त्यामुळे आपलं फटाफट करणार आहे आपण. तर आपण इथं फार क्वेश्चन सोडवणार आहे. आत्ता तासभरात आपण बरेचसे क्वेश्चन सोडवणार आहे. इथं पेपरवर जरी आपण 25-27च्या आसपास क्वेश्चन सोडवणार असलो तर ते एका क्वेश्चनपासून कसे अनेक क्वेश्चन तयार करायचे असतात ते आपण बघणार. आणि त्याच टाईपनी असे अनेक क्वेश्चन तिथं सोडवले जातील. MCQ जे असते ते ॲक्च्युली PYQ आहे. आणि PYQ म्हणजे पुढं आपल्याला वेगळं काय नाही, त्याच्याशीच थोडं बदल केला का पुढच्या वर्षी टाकलं जातं. त्यामुळे त्याच टाईपचे MCQs बऱ्याचशा ठिकाणी तो नाही पण त्या टाईपचे कवर केले असतात. तर ह्या टॉपिकचं जसं आहे तसं प्रत्येक टॉपिकचं आहे, पण इथं आपल्याला वेळ आहे, सिम्पल क्वेश्चन आहे, त्यामुळे त्याच्यापासून अनेक कसे तयार होतात ते आपण बघू, त्या संदर्भात चर्चा करू. ठीक आहे, पुढं सुरू करू आपण. डायरेक्ट सुरू करतो आपण. फार कॅल्क्युलेशनचा भाग नाही, केअरफुली वाचायचं, पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने आणि थोडं बेसिक लक्षात घेऊन त्यानुसार उत्तर लिहायचे. फॉर विच लॉजिक गेट द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. द आउटपुट इज हाय if and only if all inputs are high. Output is high if and only if all inputs are high. आउटपुट जे आहे ते आता डायग्राम आहे ते सगळं काढत नाही बसत मी. आउटपुट जे आलं पाहिजे हाय आलं पाहिजे. आउटपुट आपण वायने दाखवलेलं. आउटपुट हाय आलं पाहिजे. कधी? इफ अँड ओनली इफ ऑल इनपुट्स आर हाय. ऑल इनपुट्स म्हणजे ए आणि बी दोनच इनपुट्ससाठी आपले दोन्ही पण हाय असतील, ए आणि बी हाय असेल तर आउटपुट हाय आलं पाहिजे. तर कोणतं लॉजिक गेट होईल? आपण पहिल्यांदा पाहिलं प्लस म्हणजे ॲडिशनच्या संदर्भात हे लॉजिक गेट आहे सिम्बॉल. ॲडिशनच्या संदर्भात हे, मल्टिप्लिकेशनच्या संदर्भात हा सिम्बॉल आहे, मल्टिप्लिकेशनच्या संदर्भात हा सिम्बॉल आहे. हे म्हणजेच ए बी हे सर्व लिहित नाही बसत मी आता. आणि हे म्हणजेच आउटपुट वाय. इनपुट ए आणि बी, आउटपुट वाय. इनपुट ए आणि बी, आउटपुट वाय. असे ह्या टाईपनी लॉजिक गेट्स आहेत. तर याला ऑर गेट म्हणतात, याला अँड गेट म्हणतात. अँड गेट, ऑर गेट जे आहे ते प्लसच्या संदर्भात आहे, अँड गेट जे आहे ते मल्टिप्लिकेशनच्या संदर्भात आहे. आपण अगोदर हे ऑर गेट घेतलं, पुस्तकातल्या क्रमवार नाही घेतलं. आपण थोडा आपला क्रम लक्षात घेतलं तर आपल्याला पटापट उत्तरं येतील. ते लॉजिक गेट, त्याचं बेसिक फंक्शन आणि त्याचं सिम्बॉल ह्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपल्याला पटापट उत्तरं येतील. त्यामुळे बेरजेच्या संदर्भात जे, ॲडिशनच्या संदर्भात जे, ते कोणतं आहे? ॲडिशनच्या संदर्भात जे ते ऑर गेट आहे आणि ऑर गेटचं सिम्बॉल असं आहे. एवढं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि मल्टिप्लिकेशनच्या संदर्भात डॉट, मल्टिप्लिकेशन म्हणजे डॉट, त्याच्या संदर्भात अँड गेट आहे आणि अँड गेटचं इलेक्ट्रॉनिक्स किंवा डिजिटल सिम्बॉल जे आहे ते ह्या टाईपने, डिजिटल सिम्बॉल जे आहे ते ह्या टाईपने. हे दोन्ही इकडचे इनपुट असतात ए बी आणि इकडचं आउटपुट असतं इनपुट आउटपुट. एवढ्या गोष्टी आपल्याला ह्या टॉपिकमध्ये
ह्या 2 गेटच्या किंवा बाकीच्या अशाच टाईपनी सर्व लागणार आहे. तर इथं output is high if and only if both inputs are if and only if all inputs, all म्हणजे इथं 2च आपले, 2 पेक्षा जास्त आपल्याला नाही सिलेबसमध्ये. ऑल इनपुट्स आर हाय, दोन्ही इनपुट जर हाय असतील तर आउटपुट हाय येणार आहे. इफ अँड ओनली इफ कोणतं होईल? दोन्ही इनपुट हाय असतील तर आउटपुट हाय, म्हणजे कोणतं गेट होणार आहे? दोन्ही इनपुट हाय पाहिजे, आउटपुट हाय. म्हणजे बेरजेचं येणार आहे का गुणाकाराचं येणार आहे ते लक्षात घ्यायचं आता. बेरजेचं म्हणजेच ऑर गेट, गुणाकाराचं म्हणजे अँड गेट. त्यामुळे दोन्ही इनपुट हाय असतील तर आउटपुट हाय आलं पाहिजे. म्हणजे बेरीज जरी म्हणलं तर आउटपुट हाय येणार आहे, आणि गुणाकार जरी म्हणलं तरी आउटपुट हाय येणार आहे. दोघांची बेरीज म्हणलं किंवा गुणाकार म्हणलं तर. फॉर विच लॉजिक गेट फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू इफ द आउटपुट इज हाय, आउटपुट हाय आलं पाहिजे. इफ अँड ओनली इफ इनपुट आर हाय, इनपुट्स आर हाय, दोन्ही इनपुट्स हाय असेल तर आउटपुट हाय आलं पाहिजे. म्हणजे हे एक इनपुट हाय आणि एक लो असेल तरी आउटपुट हाय कधी येणार आहे? बेरजेमध्ये ते येणार आहे, बेरजेमध्ये म्हणजेच ऑर गेटमध्ये. पण इथं तसं नाही म्हणलं, दोन्ही इनपुट हाय असेल तर आणि तरच आउटपुट हाय आलं पाहिजे. म्हणजे ते कोणतं होईल? अँड गेट होईल. कारण अँड गेट जे आहे ते गुणाकार आहे. त्यामुळे 1 0 आणि 1 1 असेल, 1 0 आणि 1 1, त्याची बेरीज 1 येणारच आहे. पण दोन्ही इनपुट हाय पाहिजे. इफ अँड ओनली इफ बोथ इनपुट्स आर हाय. त्यामुळे हे जे गेट आलं ते कोणतं आलं? हे आलं y इज इक्वल टू ए इंटू बी. ए इंटू बी म्हणजेच कोणतं झालं? हे बुलियन एक्सप्रेशन याचं झालं अँड गेटचं, अँड गेट. त्यामुळे याचं उत्तर आलं अँड गेट. दोन्ही इनपुट हाय जर असतील तर आणि तरच आउटपुट हाय. फॉर विच पुढचं आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग सिम्बॉल रिप्रेझेंट द फोटो डायोड. हा झेड म्हणजे झिनर डायोड झाला. हा झेड आहे इथं. हे जे पुढं असं काढले ही रेश ह्या टाईपनी, हा झिनर डायोड झाला. हा झिनर डायोड झाला. हा साधा डायोड झाला, सिंपल डायोड. हा सिंपल डायोड झाला. आता इथं एल ई डी बाहेर रेडिएशन सोडतो, इमिट करतो. त्यामुळे हे बाहेरच्या बाजूने बाण हा LED झाला. आणि फोटो डायोड काय करतं? फोटो डायोड काय करतं? त्याच्यावर फोटॉन आदळले का मग तिथं इलेक्ट्रॉन होल पेअर क्रिएट होते. म्हणजे इथं फोटॉन आदळलेले, इथं बाणांना अर्थ आहे. बाहेरच्या दिशेने बाण म्हणजेच लाईट सोडतं LED. त्यामुळं LEDचं हे सिम्बॉल झालं. हे फोटॉन त्याच्यावर आदळले, त्यामुळे हे फोटो डायोडचं सिम्बॉल झालं. हे फोटो डायोडचं, फोटो डायोड. त्यामुळे याचं उत्तर आलं 3. 3 कोणाचं आहे? एचं 3 आहे. त्यामुळे हे त्याचं आन्सर झालं. तर मग अशी मी बोललो, ठीक आहे, आपल्याला इफ अँड ओनली इफ असं इथला शब्द काढला, याच्यातला इफ अँड ओनली इफ शब्द काढलं तर आपल्याला कोणतं गेट होऊ शकतं? तिथं ऑर गेट पण होऊ शकतं, ऑर गेट पण होऊ शकतं. ऑर गेट म्हणजेच इफ अँड ओनली इफ शब्द काढला तर ऑर गेट पण होऊ शकतं. त्यामुळे इथं पर्यायामध्ये इफ अँड ओनली इफ काढलं तर त्याचं हे उत्तर होईल. ह्या टाईपने आपल्याला अनेक क्वेश्चन तयार करता येतात. म्हणजे इथं आपण असे अनेक तयार करून बघायचे. तर याचं उत्तर आत्ता जे आलं ते अँड आलं. ऑर कधी येईल, नॅन्ड कधी येईल, नॉर कधी येईल, असं आपल्याला त्यानुसार थोडं स्टेटमेंटमध्ये बदल केले किंवा त्यानुसार लिहिलं तर आपल्याला असे 4 क्वेश्चन इथं तयार करता येतील. किंवा इथं पण आता ऑप्शनमध्ये फोटो डायोडच्या ऐवजी झिनर डायोड कोणता आहे म्हणलं, किंवा LED कोणता आहे म्हणलं, किंवा सिम्पल डायोड कोणता आहे म्हणलं, तर त्या टाईपने असे परत 4 क्वेश्चन तयार होतील. एका क्वेश्चनवरनं आपल्याला अनेक क्वेश्चन तयार करता आले पाहिजे. आणि हीच खरी
शिकण्याची मेथड आहे. शिकण्याची मेथड हीच आहे. आपण MCQs तेवढे सोडवले म्हणजे आपला तो अभ्यास झाला असं नाही. आपल्याला एका MCQ पासून अनेक MCQs तयार करता आले पाहिजे. त्याच्यात बदल केल्यावर कोणतं उत्तर येईल, काय येईल, स्टेटमेंट कशा टाईपने लिहायचं किंवा खाली पर्याय कोणत्या टाईपने होऊ शकतो, असे अनेक क्वेश्चन तयार होतात. तर इथं आपण त्या टाईपनी थोडं तसाही स्टडी करणार आहे. हाऊ मेनी NAND गेट्स आर नीडेड टू फॉर्म अँड गेट. आपल्याला अँड गेट तयार करायचं आहे. अँड गेट तयार करायचं. अँड गेट म्हणजेच कोणतं? अँड गेट म्हणजेच गुणाकाराचं, म्हणजेच A.B. गुणाकाराचं दुसरं नंबरचं गेट A.B म्हणजे त्याचं आउटपुट काय आलं पाहिजे? A इंटू B, A.B असं वाचतात ते. हे आउटपुट आलं पाहिजे. तर A.B हे आउटपुट येण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? ॲक्च्युली अँड गेटपासून डायरेक्ट येणारच आहे. अँड गेटपासून डायरेक्ट आउटपुट असं येणारच आहे. पण आपल्याला नॅन्ड गेट वापरून किती करायचे, म्हणजे किती नॅन्ड गेट वापरल्यावर अँड गेट तयार होईल ते विचारलं. तर अँड गेट म्हणजेच काय? ॲक्च्युली अँड गेट म्हणजेच याचं आउटपुट. आता मी टेबल A.B.Y असा टेबल नाही करत, फक्त लक्षात घेतो. याचं आउटपुट म्हणजे दोघांचं गुणाकार, म्हणजेच आपल्यासाठी इथं लिहितो मी A आणि B. A आणि Bच्या किमती आउटपुटला हे आलं पाहिजे, गुणाकार आला पाहिजे. गुणाकार म्हणजेच किती? 0 0 0 1 असं आलं पाहिजे. आता हे कशावरनं लिहिलं मी? हे 0 0 असेल तर 0 येईल, हे 0 1 0 असेल तर 0 येईल, 0 1 असेल तरी 0 येईल, आणि 1 1 असेल तर गुणाकार 1 येईल. हे इनपुट असे असतील तर आउटपुट असं आले पाहिजे. थोडं क्रम लक्षात घ्यायचं, टेक्निक लक्षात घ्यायचं, कशा टाईपने आपण विचार करायचा असतो, कोणत्या सिक्वेन्सने ते MCQ सोडवत सोडवत पुढं सरकायचं असतं, हे लक्षात घ्यायचं. आपल्याला अँड गेट तयार करायचं आहे. अँड गेट म्हणजे गुणाकार, त्यामुळे आउटपुट असं आलं पाहिजे. इनपुट असे असतातच, फक्त आपल्याला नॅन्ड गेट वापरून करायचं. नॅन्ड गेट म्हणजेच काय? अँड आणि नॉर गेटचं. अँड हे अँड गेट झालं आणि पुढं त्याला नॉर जोडलं, म्हणजेच काय केलं? अशी रिंग काढली. तर हे जे आउटपुट येणार आहे याचं आउटपुट. आता हे A B सर्व लिहित नाही बसत मी. तर हे जे A आणि B याच्या इथं काय येणार आहे? लगेच आपल्याला ते उत्तर येत असतं, फक्त आपल्याला अनेक क्वेश्चन सोडवायचे, त्यामुळे लक्षात घ्यायचं. याच्या इथं काय येणार आहे? ह्या गोल रिंगच्या आधी, ह्या गोल रिंगच्या आधी ह्या गुणाकाराचं आउटपुट. हे गुणाकार आहे खरा, हा गुणाकार आहे, म्हणजेच अँड गेट आहे. अँड गेट इथपर्यंत बरं का, रिंग नसती तर अँड गेट आलं असतं. त्यामुळे हे इथं गुणाकाराचं इथं आउटपुट जे येणार आहे ते इथं इन्व्हर्ट होणार आहे, ते इथं इन्व्हर्ट होणार आहे. याचं आउटपुट जे येतं ते इथं हे येणार आहे, ह्या रिंगच्या आधी आउटपुट हे येणार आहे. गुणाकाराचं आपण लक्षात घेतलं, हे मल्टिप्लिकेशनचं आहे, त्यामुळं मल्टिप्लिकेशन म्हणजे 0 0 0 1, ह्या रिंगच्या आधी 0 0 0 1 येईल, आणि मग ह्या रिंग नंतर काय येणार आहे? त्याचा इन्व्हर्ट म्हणजे 1 0 0 0, याचा इन्व्हर्ट, सॉरी काय 1 1 1 0 इन्व्हर्ट होणार आहे. 1 1 1 0 नीट लक्षात घ्यायचं. हे जे ते गुणाकाराचं आहे, गुणाकार इथं 0 0 0 1 येणार आहे, आणि मग त्याच्या बाहेर 0 0 1 म्हणजेच ह्या रिंगच्या पुढे इन्व्हर्ट होणार आहे. 0 0 1चं काय होईल? 1 1 0 होईल. आता पुढं ऐकायचं, हे एक नॅन्ड गेट झालं, हे एक नॅन्ड गेट वापरावं लागलं, आणि पुढं अजून एक नॅन्ड गेट जोडलं मी, पुढं अजून एक नॅन्ड गेट जोडलं. नॅन्ड म्हणजेच रिंग येणारच आहे. तर याचं आउटपुट, याच्या आउटपुटला आपण Y म्हणलं, याचं आउटपुट काय येणार आहे? नीट ऐकायचं. आता हे इथं जे येते, याच्या इथं आउटपुट जे येते 1 1 1 0 झालं,
आणि हे जर आपण आता हे पुढचं जे दुसरं गेट जोडलं आपण नॅन्ड, त्या दोघांचे इनपुट शॉर्ट केले आणि असं जोडलं, तर याच्या ह्या गोलच्या आधी असंच येणार आहे. गोलच्या आधी असंच येणार आहे 1 1 1 0 आणि गोल नंतर ते इन्व्हर्ट होणार आहे. गोल नंतर ते इन्व्हर्ट होणार आहे, म्हणजे हा वाय जो आहे तो हा वाय झाला. हा वाय जो आहे तो हा वाय झाला. त्यामुळं किती गेट जोडले आपण? हे एक नॅन्ड गेट झालं आणि हे दुसरं नॅन्ड गेट झालं. 2 नॅन्ड गेट असे जोडले, डायरेक्ट नाही. याचं जर इनपुट शॉर्ट करून जोडले तर आपल्याला आउटपुट किती येणार आहे? अँड गेट येणार आहे. हे अँड गेट झालं. हे आउटपुट म्हणजेच अँड गेट झालं. हे जे आत्ता आलं हे अँड गेट झालं. अँड. त्यामुळं 2 नॅन्ड गेट वापरले, हे एक नॅन्ड आणि हे एक नॅन्ड, तर अँड गेट तयार होतं. म्हणजे त्यामुळे याचा आन्सर आलं, ऑप्शन जो आला तो ई आला. त्याच टाईपने आता आपल्याला अनेक करता येईल. नॅन्डच्या ऐवजी आपल्याला नॉर गेट विचारलं. नॉर, हाऊ मेनी नॉर गेट्स आर नीडेड टू फॉर्म अँड गेट, किंवा हाऊ मेनी नॉर गेट्स आर नीडेड टू फॉर्म ऑर गेट. असं आपल्याला अनेक क्वेश्चन तयार करता येतील. अनेक क्वेश्चन. नॅन्ड आणि नॉर गेट जे ते युनिव्हर्सल गेट आहे. त्यामुळं नॅन्ड आणि नॉर गेटपासनं नॅन्ड आणि नॉर युनिव्हर्सल गेट, नॅन्ड आणि नॉर असे कॉम्बिनेशन करून वेगवेगळ्या टाईपचे. आता इथे जे काय सिरीज कॉम्बिनेशन केलं दुसरं शॉर्ट करून, तर आपल्याला अँड गेट तयार करता आलं. तसं नॅन्ड आणि नॉर युनिव्हर्सल गेट आहे, शब्दातच अर्थ आहे युनिव्हर्सल गेट. त्याच्यापासून पाहिजे तेवढं गेट्स तयार करता येतात. म्हणजे हजारो गेट्स तयार करता येतील त्याचं वेगवेगळं कॉम्बिनेशन करून. वेगवेगळं म्हणजे असं एकमेकात असे मिक्समध्ये कॉम्बाईनमध्ये जोडून, इनपुट काही शॉर्ट करून, सिरीज पॅरलल असं वेगवेगळ्या टाईपने जोडून आपल्याला अनेक किती असंख्य गेट्स तयार करता येते. नॅन्ड आणि नॉर जे युनिव्हर्सल गेट आहे, शब्दातच अर्थ आहे. ठीक आहे. पुढचं, इन कॉमन बेस सर्किट of transistor current amplification factor is 0.95. Calculate the emitter current if base current is 0.2 milliampere. कॉमन बेस सर्किट. हे कॉमन बेस सर्किट आहे. हा करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणजे अल्फा का बीटा. करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर, ट्रान्झिस्टरची अल्फा फॅक्टर आणि बीटा फॅक्टर. ॲक्च्युली हे करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर असतात. ते करंटचे रेशो आहे. ॲक्च्युली या अल्फा आणि बीटा याला अल्फा ए सी किंवा बीटा ए सी असं पण म्हणतात. काही गरज नाही आपल्याला ते सिम्बॉलची. आपण लक्षात घ्यायचे ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर आहे, अल्फा फॅक्टर आहे अँड बीटा फॅक्टर ऑफ द ट्रान्झिस्टर. आता हा 0.95 आला. आता हा अल्फा आहे का बीटा आपल्याला लक्षात येतं. 0.95 म्हणजे किती आला? 0 म्हणजे 0च्या जवळ. त्यामुळे तो अल्फा फॅक्टर आहे. अल्फा म्हणजेच आय सी अपॉन आय ई. आय सी जो आहे तो आय ईपेक्षा स्लाइटली लेस असतो, कारण आय बी थोडा त्याच्यात तिकडं सरकतो. त्यामुळे आय सी जो आहे तो आय ईपेक्षा थोडा कमी असतो. त्यामुळे हा अल्फा फॅक्टर आहे, हा 0पेक्षा कमी आहे. आपल्याला ते जर कळत असेल, ट्रान्झिस्टरसाठी इमिटर करंट बरोबर बेस करंट प्लस कलेक्टर करंट, हे बेसिक गोष्टी आपल्याला लक्षात घेत असेल विचारपूर्वक, तर आय बी थोडा असतो. त्यामुळे आय सी डिवायडेड बाय आय ई त्याला अल्फा म्हणतात आणि आय सी डिवायडेड बाय आय बी त्याला बीटा म्हणतात. तर इथं ज्या अर्थी हा 0.95 दिलेला आहे, तर आय बी थोडा आहे, आय बी थोडा आहे. त्यामुळे याचा 0पेक्षा कमी आहे. त्यामुळे हा आय सी अपॉन आय ईचे येणार आहे. बीटा फॅक्टर नाही येतो, अल्फा फॅक्टर आहे. आता पुढं विचारलं कॉमन बेसमध्ये. ॲक्च्युली कॉमन बेसमध्ये
अजून एक थोडे शब्द मी वेगळ्या शब्दात बोलतो. कॉमन बेस जर असेल, कॉमन बेस असेल तर बेस सोडून जो काय रेशो आहे तो अल्फा फॅक्टर होईल, कॉमन बेस शब्द असेल. आणि कॉमन इमिटर शब्द असेल, इमिटर, तर इमिटर सोडून म्हणजेच कोणता, आय सी भागिले इमिटर सोडून म्हणजेच राहिलेला आय ई, सॉरी आय बी, इमिटर नाही, इमिटर सोडून राहिलेल्याने डिवाइड केलेला असेल तर आय सी डिवायडेड बाय आय बी हा कोणता फॅक्टर होईल, बीटा फॅक्टर होईल. आपण हे प्रॉब्लेमचं संदर्भात नाही बाकीचंही चर्चा करून राहिलो आहे. अल्फा फॅक्टर कधी येतोय, बीटा फॅक्टर कधी येतोय. कॉमन बेस जर असेल तर अल्फा फॅक्टर येईल बेस सोडून, आणि कॉमन इमिटर असेल, कॉमन इमिटर जर असेल तर तिथं इमिटर सोडून खाली इथं म्हणजे आय बी येईल. कॉमन इमिटर जो येतो ॲम्प्लिफायर म्हणून वापरतात, त्यामुळे ॲम्प्लिफायरमध्ये काय येतं, कॉमन इमिटर असतो, त्यामुळे तिथं बीटा फॅक्टर. आणि कॉमन बेसमध्ये बेस कॉमन म्हणजे ते सोडून इथं डिव्हिजनला जो येतो ई म्हणजेच अल्फा फॅक्टर येईल. हे एक लक्षात घ्यायचं बेसिक. 2 पद्धतीने सांगितलं मी. ह्या आकड्याकडे बघून आपल्याला कळतं. किंवा आत्ता मी बोललो कॉमन काय आहे त्यानुसार तो अल्फा आहे का बीटा, आत्ता बोललो त्या पद्धतीने. तर इथं कॉमन बेस आहे त्यामुळे तो काय झाला, कॉमन बेस आहे त्यामुळं हा नाही झाला, बेस सोडून म्हणजे हे सोडून म्हणजेच हा आय सी अपॉन आय ई झाला. कॅल्क्युलेट द इमिटर करंट इफ बेस करंट इज 0.2 मिली एम्पियर. तर इमिटर करंट काढायचा आहे, बेस करंट हे किती आहे 0.2 मिली एम्पियर आहे. त्यामुळे आपल्याला आय सी जो आहे इथं आय सी इन टर्म्स ऑफ द आय ई लिहिता येईल. आय सीची व्हॅल्यू ही अल्फा दिलेला म्हणजे 0.95 इज इक्वल टू, तोंडी दिसतं आपल्याला हे आय सी अपॉन आय ई. त्यामुळे आय ई जो येतो आय ई इज इक्वल टू आपल्याला 0.2, बीटा जे दिलेलं 0.2 मिली एम्पियर, मिली एम्पियरमध्ये दिलेले, ऑप्शनमध्ये सर्व मिली एम्पियरमध्येच आहे त्यामुळे युनिट आहे तसंच ठेवलं मी. त्यामुळं आय सीची व्हॅल्यू ही इथं जी आली, आय सीची व्हॅल्यू आली किती 0.95 आय ई, 0.95 आय ई. त्यामुळे हे आत्ता मी जे लिहितो आपल्यासाठी लिहून राहिलो याच्यावरनं दिसतं आय सीची व्हॅल्यू किती येईल 0.95 आय ई, इथं पाहिलेलं लगेच दिसतं. आणि आय सीची व्हॅल्यू 0.95 आय ई आली, म्हणजे ही ती आली 0.95 आय ई. आणि मग हा आय ई मायनस 0.95 आय ई, नीट ऐकायचं मी तोंडी कसं उत्तर काढायचं. आय बी दिलेलाच आहे, आय ई मायनस 0.95 आय ई, आय ई कॉमन निघाला म्हणजे 1 मायनस 0.95, आणि 1 मायनस 0.95 म्हणजे किती झालं 1 मायनस 0.95 म्हणजे शिल्लक राहिला 0.05, 0.05. आणि मग ते खाली जाऊन 0.2 डिवायडेड बाय 0.05 असं होऊन ते किती होणार आहे 20/5 म्हणजे 4 मिली एम्पियर असं उत्तर होणार आहे. हे तोंडी दिसतं आपल्याला. आपल्याला जेव्हा प्रॅक्टिस करतो आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी आणि पूर्ण अर्थाने विषय कळून घेऊन जर आपण प्रॉब्लेम सोडवत असेल तर ते प्रॉब्लेम एम सी क्यू जे ते आपल्याला 1, 2, 3 सेकंदात सुटतात. आपल्याला इथं लिहायला वेळ लागतो आपल्यासाठी, आणि इथं जरी लिहित असेल तर आपण परीक्षेला त्याच टाईपने आत्ता मी बोललो त्याच टाईपने करायचे असतात. त्यामुळे प्रॉब्लेम वाचायच्या आत याचं उत्तर येतं. हा 0.95 म्हणजे आय सी इज इक्वल टू 0.95 आय ई, आणि मग ह्या बेसिकनुसार हे हे आणि इकडं आलं मायनस झालं आत्ता मी बोललो त्या पद्धतीने ते तोंडी कॅल्क्युलेशन करून त्याचं उत्तर आलं 4 मिली एम्पियर, 4 मिली एम्पियर आलं. आता इथं आपल्यासाठी मी असं लिहून राहिलो, आपल्यासाठी असं लिहिलं मी 0.95 इंटू आई, आणि हा आई इकडं आला, आई कॉमन काढला, हे आलं 1 मायनस 0.95, 1 मायनस 0.95 बरोबर 0.2, आणि 1 मायनस 0.95
मुळात आपल्याला हेच वजाबाकी बेरजा येत नसतात. 1 - 0.95 याचं वजाबाकी झाली 0.05 IE इंटू 0.05 म्हणजेच IEची व्हॅल्यू आली किती 0.2 डिवायडेड बाय 0.05 म्हणजेच 2 घरं पुढं सरकवले डिवायडेड बाय 5 म्हणजेच हे आलं 4 मिली एम्पियर. हे आलं 4 मिली एम्पियर. मग असे मी तोंडी काढलेलं हे आपल्यासाठी एवढं लिहिलं. ह्याच टाईपनी वेगवेगळे बेस करंट्स वेगळा घेतला. इथं जर कॉमन इमिटर आत्ता मी बोललो कॉमन बेसच्या ऐवजी कॉमन इमिटर घेतला. कॉमन इमिटर घेतलं तर हा इथला फॅक्टर जो येतो काहीतरी 15-20 असा काहीतरी होईल. अशा टाईपने प्रॉब्लेम आपल्याला असे कन्स्ट्रक्ट करता येतात, सोडवता येतात. ठीक आहे. त्या टाईपनी करण्याचा प्रयत्न केले, हजारो क्वेश्चन होतात. आता इथं कॉमन इमिटर म्हणलं, ट्रान्झिस्टर इमिटर करंट दिलेला आहे. इमिटर करंट म्हणजे IE दिलेला आहे. बेस करंट दिलेला आहे. द व्हॅल्यू ऑफ द करंट रेशो, व्हॅल्यू ऑफ द अल्फा आणि बीटा हे विचारलं. अल्फा DC, ॲक्च्युली अल्फा आणि बीटा ते DC असतात, AC नाही, सॉरी DC असतं. मग अशी मी काहीतरी शब्द वापरला होता. अल्फा DC फॅक्टर असतं ते. अल्फा आणि बीटा हे जे येते अल्फा फॅक्टर अँड बीटा फॅक्टर फॉर ट्रान्झिस्टर तेच ॲक्च्युली काय असतात अल्फा गेन अँड बीटा गेन फॉर ट्रान्झिस्टर, किंवा अजून वेगळ्या शब्दात अल्फा DC अँड बीटा DC फॉर ट्रान्झिस्टर, किंवा अजून वेगळ्या शब्दात अल्फा करंट रेशो अँड बीटा करंट रेशो फॉर ट्रान्झिस्टर. कारण हे करंटचे रेशो आहे. हा IC अपॉन IE आहे, हा IC अपॉन IB आहे, IC अपॉन IE आणि हा IC अपॉन IB आहे. अल्फा जो काय रेशो आहे अल्फा इज इक्वल टू IC अपॉन IE आणि बीटा जो येतो IC डिवायडेड बाय IB आहे. आता हे दे कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर आहे. कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर. आत्ता मग अशी मी बोललो कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर असेल तर इमिटर सोडून भागाकाराचं जे ते सोडून तो रेशो होईल, आपल्याला तो रेशो होईल. तरी पण आपल्याला इथं जे काय दिलेलं आहे समजा इमिटर करंट दिलेला आहे, बेस करंट दिलेला आहे. ठीक आहे. IE इज इक्वल टू ट्रान्झिस्टरचं बेसिक IB प्लस IC, इमिटर करंट दिलेला आहे आणि बेस करंट दिलेला आहे. आपल्याला IC काढता येईल. इमिटर करंट दिलेला आहे. तोंडी गणित झालं, हे पण प्रॉब्लेम तोंडी झाला ॲक्च्युली. इमिटर करंट दिलेला आहे, बेस करंट दिलेला आहे, त्यामुळे कलेक्टर करंट तिथं 2 गेले म्हणजे 14 आलं. इमिटर करंट दिलेला आहे, बेस करंट दिलेला आहे, त्यामुळे कलेक्टर करंट किती आला 14 आलं. 16 वजा 2 IC जो आला 14 मिली एम्पियर आला. 14 मिली एम्पियर जे काय युनिट आहे. आणि कलेक्टर करंट आला, बेस करंट माहिती आहे, कलेक्टर करंट आला 14 मिली एम्पियर, बेस करंट माहिती आपल्याला इथं दिलेला म्हणजे 6, आणि आत्ता इथं इमिटर करंट पण माहिती आहे. त्यामुळं सेकंदात अल्फा फॅक्टर जो दिसतो अल्फा फॅक्टर म्हणजेच IC 14/16 ICची व्हॅल्यू तोंडी दिसतं आपल्याला. हे 16 वजा 2 म्हणजे 14 झाला IC. 16 वजा 2 म्हणजे IC 14 झाला, आणि 14 IC डिवायडेड बाय IE म्हणजे 14/16 म्हणजे ते 7 डिवायडेड बाय 8 आलं. हे आपल्यासाठी लिहितो. हे आलं 7/8 अल्फा, आणि परत हे किती 14 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती आलं 7 आलं. 14 डिवायडेड बाय 2 म्हणजे 7 आलं. हे तोंडी दिसतं आपल्याला. त्यामुळे अल्फा फॅक्टर जो आला तो 7/8 आणि बीटा फॅक्टर जो आला तो 7 सिक्वेंटली म्हणलं रिस्पेक्टिव्हली. त्यामुळं 7/8 अँड 7 7/8 अँड 7 म्हणजे थर्ड ऑप्शन झालं. ह्या टाईपनी तोंडी झाले. सगळं तोंडी आपण इथं लिहून एवढा वेळ घालवतो ते 1-2 सेकंदात क्वेश्चनचे उत्तरं येत असतात.
आपल्याला ती प्रॅक्टिस नसते किंवा आपल्याला ते कॅल्क्युलेशन असं पानभर कॅल्क्युलेशन असं मनातल्या मनात तोंडी करायची हॅबिट नाही आपण लावून घेत. ती जेव्हा आपण लावू तेव्हा आपल्याला ते फिजिक्स येईल किंवा फिजिक्सला फुल मार्क पडतील. तसे पडू शकत नाही. तसं क्वेश्चन पेपर आपला अर्धाही कवर होत नाही. फॉर अ ट्रान्झिस्टर 1/α-1/β इज इक्वल टू, परत हे सेकंदात झालं. आता 1/α म्हणजे अल्फाचा रेसिप्रोकल, म्हणजे याचा रेसिप्रोकल 1/हे म्हणजे किती झालं, 1/α आपल्यासाठी लिहून राहिलो आता. ठीक आहे, मी तोंडी आधी उत्तर काढतो. फॉर अ ट्रान्झिस्टर 1/α आणि 1/β ह्या दोघांची वजाबाकी किती आहे तर लक्षात घ्यायचं. आता तोंडी काढून राहिलो मी. कसे विचार करायचं आणि कसे कॅल्क्युलेशन. 1/α, अल्फाची बेसिक डेफिनेशन आपल्याला माहिती आहे, ती लक्षात घेतली, त्याचा उलटा केला तर ते काय होईल, IE/IC होईल. आणि 1/β म्हणजे IB/IC होईल. त्याची वजाबाकी केली, LCM आला, IC आला, IC आला. आपल्यासाठी एक स्टेप लिहितो मी, म्हणजे थोडक्यात ते ह्या टाईपने आलं, ह्या टाईपने आलं, ह्या टाईपने आलं. ते कॅल्क्युलेशन करून IC आणि अल्फा म्हणजेच IE आणि बीटा म्हणजेच काय -IB एवढ्या टाईपने आलं. आणि IE -IB म्हणजेच काय झालं, IE -IB, IB इकडं आला, म्हणजे याच्यामध्ये आपल्यासाठी लिहावंच लागतं. IE -IB म्हणजेच किती होईल, IE -IB म्हणजे वरचं IC झालं. हे हा इकडं आला IB, त्यामुळे IE -IB जो काय आहे तो काय होईल, IC होईल. त्यामुळे याची व्हॅल्यू IC डिवायडेड बाय IC एकमेकाला कॅन्सल झाली. त्यामुळे याचं उत्तर जे आलं ते 1 आलं, याचं उत्तर 1 आलं. हे त्याचं उत्तर झालं. इथं बघून दिसतं याचा रेशो 1/α म्हणजेच अल्फ्याचा इन्व्हर्ट केलं, उलटं झालं. 1/β म्हणजे उलटं केलं, उलटं होऊन मग LCM आला IC आणि मग ते IE -IB. आणि ट्रान्झिस्टरचं हे कळत असेल तर ते IC आणि IC म्हणजेच त्याचं उत्तर 1 आलं. हे ते तोंडी झालं. तर आपल्यासाठी मी इथं स्टेप लिहितो, 1/α - 1/β म्हणजेच 1/α, 1/α जो येतो मायनस 1/β, अल्फा जो येतो 1/α म्हणजेच IC डिवायडेड बाय IE आणि बीटा म्हणजेच IC डिवायडेड बाय IB. आणि मग ते असं झालं उलटं, म्हणजेच काय, IE डिवायडेड बाय IC मायनस उलटं होऊन IB डिवायडेड बाय IC. आणि मग तो IC LCM निघाला आणि मग ह्या टाईपने ते कॅल्क्युलेशन झाले. ह्या टाईपने ते कॅल्क्युलेशन झाले खरे. ह्या टाईपने सिन्स ट्रान्झिस्टरसाठी काय असतो, IE इज इक्वल टू IB प्लस IC असतो. हे सगळ्या गोष्टी आपल्याला तोंडी लक्षात घेऊन करायच्या असतात. कॅल्क्युलेशन फिजिक्सचे जे ते तोंडी कॅल्क्युलेशन करता येतात पानभर. फक्त आपण त्या टाईपने आपल्या व्ह्यू डेव्हलप केला पाहिजे. त्या टाईपने आपण डेव्हलपमेंट करावं लागते, तेव्हा ते फिजिक्सचे प्रॉब्लेम सुटतात, सेकंदात सुटतात. ते पानभर असू नाही तर 1.5 पान कॅल्क्युलेशन असू. फार मोठे असेल तर 1, 2, 3 स्टेप आपण लिहायचे असतात. तेवढं करत बसलं तर आपल्याला 2 आणि 3 मिनटं लागतात एकाला. ते शक्य नसतं. आपल्याला परीक्षा पद्धती जे येते, विषय कन्सेप्ट किती कळतो आपल्याला, टाईम मॅनेजमेंट सब्जेक्टचा विषय पण आला पाहिजे आणि टाईम पण, दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. आणि तेवढ्या दोन्ही गोष्टी म्हणजे विषयाचा कन्सेप्टचं नॉलेज आणि फास्टमध्ये करणं म्हणजे टाईम. म्हणजे कन्सेप्टचं नॉलेज पूर्ण असेल तर आपल्याला फास्टमध्ये म्हणजे स्मार्ट वर्क करता येतं.
म्हणजे कन्सेप्ट पूर्ण अर्थाने कळत असेल आणि फास्टमध्ये करण्याची आपली म्हणजे तेवढी क्षमता लागते, तेवढी हे लागतं आपल्याला काय ग्रास्पिंग पॉवर म्हणा किंवा तेवढी त्यालाच तर टॅलेंसी म्हणतात. दिवसभर कधी आपण उत्तर काढू शकतो, ते कोणीही काढेल. तर कन्सेप्ट कळत असेल तर फास्टमध्ये त्याचं आन्सर काढणं, हेच तर शार्पनेसचं, हेच तर टॅलेंटचं लक्षण आहे. ठीक आहे, याचं उत्तर आलं किती? थर्ड ऑप्शन आलं. पुढचा करायचा. अ सेमीकंडक्टर विथ बँड गॅप एनर्जी एवढी दिले, यूज फॉर टू फॅब्रिकेट पी एन जंक्शन डायोड, फोटो डायोड, पी एन जंक्शन फोटो डायोड, फोटो शब्दाला पण अर्थ आहे. इट कॅन डिटेक्ट दी सिग्नल ऑफ द वेव्हलेंथ. तर फोटो डायोडचं बेसिक पाहिलं आपण. फोटो डायोडवर जे काय फोटॉन्स येऊन आदळणार आहे, एन टाईप सेमीकंडक्टर वरती पी टाईप सेमीकंडक्टर, थिन पी टाईप सँडविच केला म्हणजे फिक्स केला. इथे याच्यावर जे काय फोटॉन आदळणार आहे आपण लिहिलं होतं थेरीमध्ये, त्यावेळेस थेरीचं काढताना हे ते दोन्ही टर्मिनल, याच्यावर जे काय फोटॉन आदळणार आहे याची फ्रिक्वेन्सी ग्रेटर ऑर इक्वल टू फॉरबिडन एनर्जी गॅप. ह्या बेसिकवर जे आदळणारे फोटॉन आहे त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे, सॉरी त्याची एनर्जी जी आहे एच म्यू, फोटॉनची एनर्जी जी आहे ग्रेटर दॅन फॉरबिडन एनर्जी गॅप, ग्रेटर दॅन एनर्जी गॅप किंवा त्याला फॉरबिडन एनर्जी गॅप, ग्रेटर ऑर इक्वल टू. आणि एच म्हणजेच एच आणि सी म्हणजेच म्यू म्हणजे सी अपॉन लॅमडा, हे ग्रेटर दॅन धिस. म्हणजेच आपल्याला काय काढायचं इथं? फ्रिक्वेन्सी काढायची, फ्रिक्वेन्सी डिटेक्ट दी सिग्नल ऑफ वेवलेंथ काढायची. त्यामुळे लॅमडा इकडं आला, एस सी अपॉन ई जी. आता हे उलटं होईल, आपल्याला हे बेसिक काढावं लागतं 5वी-6वीचं. त्यामुळे लॅमडाची व्हॅल्यू किती आली पाहिजे? लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन नाही, लॅमडाची व्हॅल्यू किती आली पाहिजे म्हणजे हे जे काय कॅल्क्युलेशन येणार आहे, हे कॅल्क्युलेशन जे एस सी अपॉन ई जी, इट इज लेस ऑर इक्वल टू लॅमडा. म्हणजे लॅमडा बरोबर किती होईल? लॅमडा जो येतो याच्या तितका किंवा त्याच्यापेक्षा जे काय कॅल्क्युलेशन येईल, एचची व्हॅल्यू दिलेली आहे, सीची व्हॅल्यू दिलेली आहे. इथं तोंडी करतो आता मी, एचची व्हॅल्यू टाकली, सीची व्हॅल्यू टाकली, डिवायडेड बाय ई जी टाकलं. एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट, सी म्हणजेच हा, नीट लक्षात घ्यायचं, आणि एनर्जी गॅप म्हणजेच हा. त्यामुळे हे 6.62 आणि 3.331 व्हॅल्यू आपल्याला टाकूनच दाखवतो मी. 6.62 आणि 3.31, याला भाग गेला, 2चा भाग गेला, त्याच्या डबल आहे, बाकीचं आहे तसंच म्हणजे काय? 10⁻34 प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू जी आहे ती इंटू 10⁻34, आणि याची जी व्हॅल्यू आहे इंटू 10⁻19, 10⁻19. आणि परत इथं काय आला? सीची व्हॅल्यू आहे 3 इंटू 10⁸. हे सर्व तोंडी कॅल्क्युलेशन झालं, काही न लिहिता. हे बेसिक कळत असेल तर हे एस सी म्हणजेच हे ह्या दोघांचा गुणाकार डिवायडेड बाय धिस, हे जर कळत असेल तर 34मधनं 19 गेले म्हणजेच किती राहिले? वरती आले -34 प्लस 19, म्हणजेच किती राहिले? 15 राहिले, -15, त्याच्यातून +8 गेले, म्हणजेच राहिले शिल्लक 10⁻⁻7, आणि हे 2 आणि हे 3, म्हणजे 6 इंटू 10⁻⁻7 राहिलं. आणि त्यामुळं लॅमडा जो आला तो हे मीटरमध्ये झालं, म्हणजे ते 10⁻10 केलं तर हे 6000 होणार आहे, 6000 एम्स्ट्रॉम युनिट. हे आपल्याला लक्षात येत नाही, म्हणजे ते खरं असं झालं. हे 10⁻³ परत इकडं, मग हे 10⁻7 मीटर, आणि म्हणजेच हे 10⁻10 मीटर, म्हणजेच ते एम्स्ट्रॉम युनिट झाले.
6000 एमस्टॉर्म युनिट, म्हणजे वेव्हलेंथ याच्यापेक्षा काय पाहिजे, कमी पाहिजे किंवा तेवढी पाहिजे. तेवढी पाहिजे हे आत्ता जे बोललेलं पाहिजे तर लिहितो मी. वेव्हलेंथ लॅम्बडा काय पाहिजे, तेवढा किंवा त्याच्यापेक्षा कमी. लॅम्बडा काय पाहिजे आता खरा तो, तेवढा किंवा त्याच्यापेक्षा कमी. हे जे लिहिलेलं इथलं सिम्बॉल मी फक्त चेक करतो सायंटिफिकली बरोबर लिहिलं का नाही. उत्तर कधीच काढलं पण तर हे ग्रेटर दॅन म्हणजे लॅम्बडा काय पाहिजे, लॅम्बडाची व्हॅल्यू किती पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी पाहिजे. लॅम्बडाची व्हॅल्यू तेवढी किंवा त्याच्यापेक्षा कमी पाहिजे. लॅम्बडाची व्हॅल्यू तेवढी किंवा त्याच्यापेक्षा कमी पाहिजे. तर लॅम्बडा इज लेस दॅन ऑर इक्वल टू. आपल्याला ते एवढं काय सायंटिफिक स्टेपची गरज नाही. लॅम्बडा जो आहे तो 6000 एमस्टॉर्म युनिट किंवा त्याच्यापेक्षा कमी पाहिजे. तर इथे सर्व 7000, 6800, 6400 जास्त झाले, त्यामुळे दिस इज द आन्सर. ठीक आहे. इन एन पी एन ट्रान्झिस्टर, एन पी एन ट्रान्झिस्टर थेरी क्वेश्चन झाला हा पुढचा. हे आपल्याला हे सगळं आपल्याला रिवाइज करावं लागत असतं. हा थेरी क्वेश्चन झाला. इन एन पी एन ट्रान्झिस्टर, एन एन पी एन ट्रान्झिस्टर कंडक्ट्स व्हेन. एन पी एन ट्रान्झिस्टर, आता नीट एन पी एन आहे का पी एन पी त्यानुसार सिम्बॉलिकली दाखवतो मी किंवा असं साधं दाखवतो मी. एन पी एन ट्रान्झिस्टर, एन पी एन हा इमिटर असतो, हा बेस असतो, हा कलेक्टर असतो. सिम्बॉलिकली न दाखवता मी डायरेक्ट दाखवलं. तर थोडं बेसिक आपण वाक्य बोललो होतो, इमिटर बेस इज फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे थोडक्यात इमिटर जो आहे तो फॉरवर्ड मध्येच जोडायचा असतो. म्हणजे नुसतं बेस कनेक्शन आहे असं काय नाही. आपल्याला ट्रान्झिस्टर जो आहे तो कॉमन बेस, कॉमन इमिटर, कॉमन कलेक्टर अशा टाईपने त्याची बेसिंग बायसिंग करता येते. म्हणजेच काय करता येतं, सर्किटमध्ये जोडता येतात. कॉमन बेस बायसिंग, कॉमन इमिटर बायसिंग किंवा कॉमन कलेक्टर, तिन्हीपैकी कोणतंही कॉमन घेतलं तर त्यानुसार ते वर्डिंग बोललो मी. त्यामुळे आपण कॉमन काय केलं त्याचा संबंध नाही. थोडं ऐकायचं. इमिटर इज ऑलवेज इन फॉरवर्ड बायस. हा इमिटर खरं इनपुट आहे, कलेक्टर हे आउटपुट आहे. हे इनपुट आणि हे आउटपुट. इमिटर जो आहे तो फॉरवर्डमध्येच लागतो, फॉरवर्ड. इमिटर बेस आपण त्यावेळेस थेरीमध्ये बेस कॉमन केला होता, त्यामुळे आपण ते शब्द वापरला. तर इमिटर जो आहे तो फॉरवर्डमध्येच जोडावा लागतो आणि कलेक्टर जो आहे तो रिव्हर्समध्येच जोडावा लागतो, रिव्हर्स्ड बायस. कलेक्टर हे रिव्हर्समध्ये जोडावं लागतं. त्यामुळे इथे इमिटर एन पी एनमध्ये काय आहे, इमिटर जो आहे तो निगेटिव्ह आहे. इमिटर जो आहे तो निगेटिव्ह आहे, त्यामुळे बॅटरीच्या निगेटिव्हला हे निगेटिव्ह, हा इमिटर निगेटिव्ह आहे. इथं एन चार्ज आहे म्हणजेच निगेटिव्ह चार्जेस आहे. त्यामुळे बॅटरीच्या निगेटिव्हला याचा निगेटिव्ह जोडला तर फॉरवर्ड होईल. एन पी एन ट्रान्झिस्टर बॅटरीच्या निगेटिव्हला इमिटरचा निगेटिव्ह, म्हणजे इमिटर काय पाहिजे, फॉरवर्डमध्ये पाहिजे. त्यामुळे तो काय होईल, इमिटर इज ऑलवेज निगेटिव्ह. इथं एन पी एन असल्यामुळं इमिटर निगेटिव्ह होणार आहे. हा जर पी एन पी असता तर इमिटर पॉझिटिव्ह झाला असता. पुढचा क्वेश्चन तयार करून राहील आपण. इमिटर निगेटिव्ह पाहिजे आणि कलेक्टर काय आहे, कलेक्टर इथं एन म्हणजेच निगेटिव्ह चार्जेस, म्हणजे निगेटिव्हला बॅटरीचं पॉझिटिव्ह जोडलं तर रिव्हर्स बायस होईल. त्यामुळे हे निगेटिव्ह आहे, कलेक्टर निगेटिव्ह आहे. त्यामुळं कलेक्टरला आपल्याला काय करावं लागेल, निगेटिव्हला पॉझिटिव्ह जोडावं लागेल. म्हणजे कलेक्टर इज ऑलवेज फॉरवर्ड बायस होईल. इथं कलेक्टर रिव्हर्स बायस होईल. त्यामुळे हे त्याचं उत्तर झालं. बाकीचे पर्याय वाचलेच नाही मी. इमिटर फॉरवर्डमध्ये म्हणजेच निगेटिव्ह असल्यामुळं बॅटरीच्या निगेटिव्हला जोडावं लागेल आणि इथं कलेक्टर निगेटिव्ह म्हणजेच एन पी एन निगेटिव्ह असल्यामुळं रिव्हर्समध्ये म्हणजे बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडावं लागेल. कलेक्टर इज पॉझिटिव्ह
अँड इमिटर इज निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बेस. हे थर्ड ऑप्शन झालं. पी एन पी जर असतं इथं तर उलट झालं असतं. पी एन पी असतं तर काय झालं असतं, कलेक्टर जो आहे तो काय असता, निगेटिव्ह आला असतं इथं वर्ड, आणि इथं निगेटिव्हच्या ठिकाणी पॉझिटिव्ह आलं असतं. क्वेश्चन आपण अनेक क्रिएट करतोय. फॉर अ ट्रान्झिस्टर द करंट रेशो इज, करंट रेशो अल्फा गेन दिलेले, अल्फा गेन दिलेले म्हणजे ॲक्च्युली तो काय झाला, आय सी अपॉन आय ई झाला, आय सी अपॉन आय ई झाला, अल्फा दिलेला आहे. म्हणजे कोणत्या मोडमध्ये झाला खरा तो, इथं इमिटर दिला म्हणजेच बेस कनेक्शन कॉमन बेसमध्ये जोडलेला आहे. मगच बोललेलं कळत असेल तर इथं ज्या अर्थी इमिटर आला म्हणजे बेस नाही आला, म्हणजे कॉमन बेसमध्ये जोडलेला आहे. ठीक आहे, काय जे असेल ते. द करंट गेन बीटा डी सी इज, अल्फा डी सी दिलेला आहे आपल्याला. फार बेसिक आपल्याला मेकॅनिकली फक्त लक्षात घ्यायची सवय आहे, त्यामुळे ते जास्त बोललं का उलट आपल्याला ते अवघड वाटतं. अल्फा दिलेला आहे 69/70 आय सी डिवायडेड बाय आय ई हे दिलेलं आहे. आपल्याला विचारलं बीटा, विचारलं बीटा विचारलं म्हणजे काय, आय सी डिवायडेड बाय आय बी, आय सी डिवायडेड बाय आय बी हे विचारलं. फॉर अ ट्रान्झिस्टर करंट गेन बीटा विचारलं. त्यामुळे आपल्याला बीटा काढायचं म्हणजे याच्यावरनं आपल्याला काय काढता येईल, ॲक्च्युली याच्यावरनं आपल्याला आय सीची व्हॅल्यू काढता येईल. आय सीची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ द आय बी आय ई येईल. समजा आय सीची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ द आय ई येईल. थोडक्यात आपल्याला आय सी आणि आय बी सेपरेट काढता येतील, सेपरेट काढता येऊ शकतात. आय सी आपण आणि आय ई सेपरेट काढता येतील याच्यानुसार. आय सी आय ई इज इक्वल टू आय बी प्लस आय सी. ठीक आहे, सेपरेट काढतो मी. तर आय ईची व्हॅल्यू मगाशी काढलं होतं तसं आय सीची व्हॅल्यू किती आली, आय सीची व्हॅल्यू आता याच्यावरून आली किती, आय सी इज इक्वल टू 69/70 इंटू आय ई. आय सीची व्हॅल्यू टाकले मी, आय सीची व्हॅल्यू टाकले मी इथं. एक मिनटं, अल्फा आणि बीटा आपल्याला याच्यावरनं पण काढता येईल. हे करत बसलं तर यांनी फार कॅल्क्युलेशनला वेळ लागणार आहे. आता आपण अल्फा आणि बीटामधलं रिलेशन पाहिलं होतं. अल्फा आणि बीटामधलं मी परत एकदा रिवाईज करतो. अल्फा जे येतं ते ॲक्च्युली बीटा जे येतं ते अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा असं येतं. बीटा इज इक्वल टू अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा असं येतं. अल्फा प्लस बीटा आपण जे काय काढलं होतं मी बोलतो आता परत. आय सी आय इज इक्वल टू आय बी प्लस आय सी. आपण काय केलं होतं, आय ईने डिव्हाइड केलं होतं, आय सीने डिव्हाइड केलं होतं. आय सीने या इक्वेशनला आय सीने डिव्हाइड केलं तर हे असं झालं मेन ट्रान्झिस्टरचं बेसिक. आणि हे आय सी अपॉन आय ई म्हणजेच बीट अल्फा असतं, आय सी अपॉन आय ई म्हणजेच अल्फा असतं. त्यामुळे इथं उलटं आलं म्हणजे 1 अपॉन अल्फा इज इक्वल टू 1 अपॉन बीटा प्लस 1 हे बेसिक रिलेशन आलं होतं. याच्यावरनं हे अल्फासाठी सोडवलं आणि हे बीटासाठी सोडवलं. सेकंदात दिसतं आपल्याला कॅल्क्युलेशनचं. आपल्याला फास्ट कॅल्क्युलेशनचे व्ह्यू जर कळत असेल तर अल्फासाठी सोडवलं तर हे 1 अपॉन अल्फा इकडं मायनस आला, -1 अपॉन अल्फा म्हणजे बीटासाठी अल्फासाठी सोडवलं. अल्फासाठी सोडवलं तर हे काय झालं 1 प्लस बीटा अल्फासाठी सोडवलं. तर हे अल्फासाठी काय झालं, इथला सवी काढला 1 प्लस बीटा अपॉन बीटा उलटं झालं म्हणजे बीटा अपॉन 1 प्लस बीटा झालं. आणि बीटासाठी सोडवलं, बीटासाठी तर 1 अपॉन बीटा इज इक्वल टू 1 अपॉन अल्फा मायनस 1. 1 अपॉन अल्फा मायनस 1 म्हणजेच 1 मायनस अल्फा अपॉन अल्फा झालं. त्यामुळे उलटं झालं हे 1 मायनस अल्फा अपॉन अल्फा रेसिप्रोकल असल्यामुळे उलटं झालं म्हणजेच 1 मायनस असं झालं 1 मायनस अल्फा अपॉन अल्फा
हे उलटं केलं, 1 बीटाची व्हॅल्यू एवढी आली आणि मग ते उलटं केलं. त्यामुळे अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा आला की जे मग अशी लिहिलं मी. आपल्याला हे नाही करा, बाकीचे करायची गरज नाही, ते कॅल्क्युलेशन वाढत राहील. त्यामुळे त्याच्यावरनं आली बीटा फॅक्टर जो आला तो अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. आणि हे जर लक्षात येत असेल तर आता हे कॅल्क्युलेशन पण तोंडीच झाले. याच्यावरनं बीटाची व्हॅल्यू जी काय आली, बीटा इज इक्वल टू किती आलं, तोंडी कॅल्क्युलेशन झाले. आता हे बीटा जे आलं ते किती 69/70/1 मायनस 69/70. 70 कॅन्सल झाले. 69/69 मायनस 70 म्हणजे 70 म्हणजे राहिलं. ठीक आहे, आपल्यासाठी स्टेपच लिहितो, ते तेवढं वेळ घालवण्यापेक्षा. हे 69 बीटा इज इक्वल टू अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा बरोबर 69/70 डिवायडेड बाय 1 मायनस 69/70. याचा LCM निघाला. LCM निघाला, एकमेकाला कॅन्सल होतील. ठीक आहे, तेही आपल्याला परत कळत नाही, लिहितो मी. 69/70 आणि मग याचा LCM काढून हे उलटं झालं म्हणजे 70 आणि हा 70 वजा 69 म्हणजेच 1 आलं. त्यामुळे हे एकमेकाला कॅन्सल झालं. याचं उत्तर आलं 69. दिस इज द आन्सर. हे फॉर्म्युला लक्षात येत असेल, कॅल्क्युलेशनचे आपले व्ह्यू जर पूर्ण परफेक्ट असतील, कॉन्सन्ट्रेशननी लिहिलं तर कमीत कमी ही एक स्टेप आणि ही दुसरी स्टेप एवढंच लिहावं लागतं. इवन ते लिहायची गरज नाही. हा फॉर्म्युला लिहिला तर हे कॅल्क्युलेशन डोक्यातल्या डोक्यात करून त्याचं उत्तर झालं ह्या टाईपनी 69. द फ्रिक्वेन्सी ऑफ अ गिवन AC signal is n hertz when it is connected to half wave rectifier. Half wave rectifier. The number of output pulses given by the rectifier in 1 second. फ्रिक्वेन्सी दिलेले, फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी आता इनपुट समजा हे असेल, इनपुट हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे. हे इनपुट जर असेल, ही एक वेव्ह इनपुट म्हणजे रेक्टिफायर म्हणजेच DC ACचं DC मध्ये रूपांतर करतं. रेक्टिफायर म्हणजेच ACचं DC मध्ये रूपांतर करतं. बेसिक लक्षात. AC सिग्नल म्हणजे प्लस मायनस प्लस मायनस. तर इथं मी काय करतो, इथं मी आत्ता जे काय दाखवलं, समजा हे एक वेव्ह झालं, एक सायकल झाली, ही पुढची सायकल, 2 सायकल दाखवल्या. 2 सायकलमध्ये इनपुटला काय आल्या, 4 लूप्स आल्या, 1 2 3 4. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल तर आउटपुटला किती लूप्स येणार आहे, आउटपुटला किती येणार आहे, हे इनपुटला एवढे आल्या तर आउटपुटला किती येणार आहे, आउटपुटला हाफ सायकल रेक्टिफाय करता म्हणजे ही एक सायकल रेक्टिफाय, ह्या सायकलमधला अर्धा पार्ट, ही एक सायकल आहे त्याच्यातला अर्धा पार्ट म्हणजे हे पॉझिटिव्ह एवढं रेक्टिफाय होईल आणि पुढच्या सायकलमधलं एवढं रेक्टिफाय होईल. म्हणजे याच्या जर 2 सायकल असतील म्हणजे 4 लूप्स असतील तर काय होईल, इथं रेक्टिफाय होताना आउटपुटला काय येणार आहे, हे आउटपुटला काय येणार आहे, ही पहिली सायकल आणि तिसरी सायकल रेक्टिफाय होईल. कितीतरी हजारो क्वेश्चन तयार होतात इथं. लक्षात घ्यायचं, फ्रिक्वेन्सी जर एन असेल तर आउटपुटला किती पल्सेस येणार आहे, तेवढेच येणार आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजेच जर एन असेल, ACची फ्रिक्वेन्सी म्हणजेच AC सिग्नलमध्ये 2 AC सायकलमध्ये, एका सायकलमध्ये 2 लूप असतात, 2 लूप असतात. त्यामुळे दोन्हीच्या दोन्ही जर रेक्टिफाय झाल्या असत्या तर ACची जेवढी फ्रिक्वेन्सी आहे त्याच्या डबल म्हणजे कारण आउटपुटला 4 लूप आल्या असत्या. ACची फ्रिक्वेन्सी, ACमध्ये 2 लूप्स असतात एका सायकलमध्ये, त्यामुळे इथं 2 लूप्स असतील तर
आउटपुटला 2 जर येत असेल तर पूर्ण काय होईल ते एसीची सायकल डबल काय डीसीची सायकल डबल होईल. नीट लक्षात घ्यायचं. एसी म्हणजेच 2 लूप एका सायकलमध्ये 2 लूप. दोन्हीच्या दोन्ही जर आउटपुटला येत असतील ते कधी येणार आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. म्हणजे इकडे याची एक व्हायब्रेशन झालं तेव्हा आउटपुटला 2 म्हणजे फ्रिक्वेन्सी डबल होईल. तर इथं काय झालं इथं हाफ वेव्ह रेक्टिफायर दिलेला आहे त्यामुळं एसीची जेवढी फ्रिक्वेन्सी आहे तेवढीच डीसीची येणार आहे. एसीची जेवढी फ्रिक्वेन्सी आहे तेवढाच डीसीचं फ्रिक्वेन्सी येणार आहे. एसीची फ्रिक्वेन्सी जर 50 असेल एसीची फ्रिक्वेन्सी जर 50 असेल तर डीसीची काय होणार आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर असल्यामुळं ही फ्रिक्वेन्सी 50 म्हणजे इथं 100 लूप राहणार आहे. लूप 100 राहणार आहे एसीच्या. लूप 100 राहणार आहे. फ्रिक्वेन्सी जर 50 असेल तर लूप्स जे आहे ते काय येणार आहे 100 येणार आहे. एसी सायकल आहे. त्यामुळे आउटपुटला काय येणार आहे डीसीला तो हाफ वेव्ह रेक्टिफायर जर असेल तर आउटपुटला किती येणार आहे जेवढ्या फ्रिक्वेन्सी आहे तेवढीच येणार आहे. म्हणजे आउटपुटला 50 येणार आहे. 100 लूपच्या ऐवजी त्याच्यातल्या 50च फक्त डीसीमध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजेच याची जेवढी फ्रिक्वेन्सी आहे तेवढीच इकडं आउटपुटची फ्रिक्वेन्सी येईल. त्याचं उत्तर एन झालं. 2n कधी आलं असतं 2n कधी आलं असतं हा जर फुल वेव्ह रेक्टिफायर असता तर इथं हाफच्या ठिकाणी फुल शब्द लिहिला का 2n होईल उत्तर. लास्ट ऑप्शन होईल. बेसिक नुसतं ऐकून आणि मिनिंगलेस फक्त सोडायचं नसतं डोक्यात घेऊन त्याच्यावर विचार करून अनेक गोष्टी शिकून घ्यायच्या असतात. फुल वेव्ह रेक्टिफायर सर्किट विदाउट फिल्टर द आउटपुट करंट इज थेरी क्वेश्चन झाला. आता फुल वेव्ह रेक्टिफायर आहे. फुल वेव्ह रेक्टिफायर झाला म्हणजे काय झालं आउटपुटला सगळा एसी जो काय इनपुट आहे सर्वचे सर्व आउटपुटला आला आणि आउटपुटला डीसी झालं म्हणजे युनिडायरेक्शनल होतो युनिडायरेक्शनल. पण तो फिल्टर वापरला आउटपुटला असे सर्व लूप्स येणार आहे इनपुटच्या करस्पॉन्डिंग. 2 डायोड वापरला D1 कंडक्ट झाला D2 कंडक्ट झाला D1 कंडक्ट झाला. फुल वेव्ह रेक्टिफायरचं डायग्राम लक्षात घ्यायचं. एकाडे एक D1 D2 कंडक्ट होणार आहे. D1 कंडक्ट D2 कंडक्ट D1 कंडक्ट पुढं D2 कंडक्ट पुढं D2 कंडक्ट म्हणजे इथं फुल वेव्ह रेक्टिफायर झाला. इथं मी एसीच्या 2 सायकल दाखवल्या होत्या तेव्हा इथं आउटपुटला 4 आलं 4 लूप आल्या म्हणजे एसीच्या डबल इथं फ्रिक्वेन्सी होणार आहे आत्ता बोललो आपण त्यानुसार. तर हे युनिडायरेक्शनल झालेच. एसी म्हणजे डीसीमध्ये रूपांतर करणं म्हणजे युनिडायरेक्शनल झालंच. फक्त ते पुढं फिल्टर वापरलं तर आपल्याला ते असं पूर्ण सरळ करता येतं असं सरळ करता येतं स्टेडी करता येतं. त्यामुळे हे युनिडायरेक्शनल जरी झालं म्हणजे इकडं निगेटिव्हचा पार्ट नाही आला म्हणजे पॉझिटिव्हच सगळे आलं युनिडायरेक्शनल आलं. पण हे असं कॉन्स्टंट नाही झालं हे कंटिन्यू बदलतं. हे कंटिन्यू बदलतं वाढत वाढत जाऊन मॅक्सिमम होतं कमी कमी होत जाऊन 0 होतं. हे कधी असं पूर्ण सरळ करता येईल जर फिल्टर सर्किट वापरलं तर. फिल्टर वापरलं तर त्यामुळे युनिडायरेक्शनल झाला पण स्टेडी नाही झाला. स्टेडी नाही झाला हे त्याचं उत्तर झालं. फिल्टर सर्किट वापरलं तरच तो स्टेडी होईल. मग ते हाफ वेव्ह रेक्टिफायर असो नाही तर फुल वेव्ह रेक्टिफायर असो युनिडायरेक्शनल होणार आहे. आता जर हाफ वेव्ह रेक्टिफायर असतं तर ते असं आलं असतं खरं असं आलं असतं. डायोड एक डायोड कंडक्ट झाला इथं कंडक्ट नाही झाला डायोड कंडक्ट झाला. हाफ वेव्ह आणि फुल वेव्हचं आपण बेसिक पाहिलं ठीक आहे. याच्यात फार वेळ नाही घालवत अनेक क्वेश्चन तयार करता येत असतात. विच ऑफ द फॉलोइंग गेट गिव्स दी आउटपुट 1 फॉर द गिवन इनपुट्स. विच ऑफ द फॉलोइंग गेट्स गिव्ह दी आउटपुट 1 फॉर द गिवन इनपुट्स. आउटपुट 1 आलं पाहिजे. याचं आउटपुट 1 आलं पाहिजे गिवन याच्यासाठी. तर येईल का याचं इथं नीट बघायचं इथं गोल आहेत याला गोल आहे
याला गोल आहे. हा म्हणजे ॲक्च्युली ते हे कोणतं गेट झालं, नॅन्ड गेट झालं. हे कोणतं गेट झालं, नॉर गेट झालं. या दोघांनाही गोल आहे. त्यामुळे आउटपुट 1 आला पाहिजे. आउटपुट 1 कधी येईल आता, नीट ऐकायचं. याचं आउटपुट इथं काय येणार आहे, हे गुणाकाराचं गेट झालं, हे गुणाकाराचं गेट झालं, हे बेरजेचं गेट झालं, ॲक्च्युली बेरजेचं. ठीक आहे, मी इथंच याचं आउटपुट काय येणार आहे ते बोलतो. हे गुणाकाराचं म्हणजे ए डॉट बी, इथं डॉट ह्या गोलच्या आधी ए डॉट बी येईल आणि गोल म्हणजेच ते इन्व्हर्ट होईल. इथं पण सेम टाईपने हे बेरजेचं आहे, त्यामुळे याचं आउटपुट वाय जे येणार आहे, याचं वाय जे येणार आहे, इथला गोल आपल्याला छोटा दिसतो, ते नीट लक्षात घ्यायचा. याचा वाय जो येणार आहे तो बेरीज झालं आणि त्याचं इन्व्हर्ट म्हणजे हे झालं, याचं इन्व्हर्ट जे ते हे झालं. तर दिलेल्या म्हणजे 1-1चं आउटपुट काय झालं, 1-1चं आउटपुट काय होणार आहे, गुणाकार म्हणले 1 होणार आहे इथं, आणि इथं काय होणार आहे, 0 होणार आहे. ह्या रिंगच्या आधी 1 होणार आहे, 1-1चं गुणाकार 1 होणार आहे इथं, आणि रिंग नंतर तो काय होणार आहे, इन्व्हर्ट म्हणजे 0 होणार आहे. याचं आउटपुट 0 झालं, याचं आउटपुट 0 झालं, त्यामुळे हे उत्तर नाही झालं. आउटपुट 1 आलं पाहिजे, ते उत्तर नाही झालं. आता याचं इथं जे काय इनपुट दिलेले आहे त्या इनपुटला म्हणलं गिव्हन इनपुट्स, आपण नाही घ्यायचे, त्यांनी दिलेले इनपुट 0-0 आहे. त्यामुळे 0-0ची बेरीज इथं 0 येईल, इथं रिंगच्या आधी, आणि रिंगच्या नंतर उलटी झाली म्हणजे 1 झाली. याचं आउटपुट इथं 1 येणार आहे, याचं आउटपुट 1 येणार आहे, त्यामुळे हे त्याचं उत्तर झालं. अजून चेक करतो आपण खाली, कारण 2-2 पर्याय दिलेले, म्हणजे एका पर्यायामध्ये 2 आन्सर दिले, एकच नाही उत्तर, याच्यापैकी कोणते तरी 2 असतील. त्यामुळे हे उत्तर झालं, आउटपुट 1 आलं, हे दुसरं झालं. आता तिसरं काय आहे, हे तिसरं काय आहे, गुणाकार आहे, त्यामुळे याचा गुणाकार, याचं आउटपुट 0 झालं, हे पण संपलं, हे पण नाही. आता याचं काय आहे, नीट लक्षात घ्यायचं. आता याचं जे येणार आहे, याचं जे येणार आहे 1 आणि 0, याचं ॲक्च्युली हे कोणतं गेट आहे, एक्स ऑर गेट आहे. एक्स ऑर गेट कशाला म्हणलं आपण, परत आता रिवाइज करतो मी. दोन्ही इनपुट जर इक्वल असतील, दोन्ही इनपुट जर इक्वल असतील तर आउटपुट काय येतं, इनपुट जर इक्वल असतील, इनपुट इक्वल असतील तर आउटपुट जे येतं ते काय येतं, लो येतं, लो. म्हणजे दोन्ही इनपुट जर अनइक्वल असतील, इथं अनइक्वल दिलेलं आहे, दोन्ही इनपुट जर अनइक्वल असतील, अनइक्वल, तर आउटपुट काय येणार आहे, तर आउटपुट जे येणार आहे ते हाय येणार आहे, आउटपुट हाय येणार आहे. त्यामुळे ह्या केसमध्ये इथं दोन्ही इनपुट अनइक्वल दिलेले, आउटपुट हाय येणार आहे. त्यामुळे याचं आउटपुट जे येणार आहे इथं, याचं आउटपुट म्हणजे ॲक्च्युली हे गेट झालं ए प्लस बी, त्याचं एक्स ऑर म्हणजेच हे एक्स ऑर, एक्स नॉर नाही, एक्स नॉर जर असतं ते इथं गोल दाखवलं असतं, इट इज एक्स ऑर. त्यामुळे याचं आउटपुट जे 1-0ला काय येणार आहे, हाय येणार आहे, किंवा 0-1ला. त्यामुळे याचं उत्तर झालं, हे पण उत्तर झालं, म्हणजे दुसरा आणि चौथा, दुसरा आणि चौथा म्हणजे लास्ट आन्सर झालं. ह्या टाईपने अनेक क्वेश्चन तयार करता येतील त्याच्यावर. ठीक आहे, पुढचं बघायचं. द आउटपुट वाय, आउटपुट वाय, वाय आउटपुट when all the inputs, all the 3 inputs are first low घेतले, and then high respectively. The output y when all the 3 inputs a b c are first low and then high will be
तर पहिल्यांदा हे सर्व इनपुट लो घेतले आणि नंतर हाय घेतले तर आउटपुट काय काय येणार आहे इथं दिलेले पर्याय ते चेक करतो आता मी. ठीक आहे, पहिल्यांदा हे सगळे लो घेतो मी. 0 0 0. तर इथं झिरोचं काय, हे 2 झिरोचं इथं, हे कशाचं आहे, गुणाकाराचं आहे. हे कशाचं आहे, बेरजेचं आहे. त्यामुळे 2 झिरोचा गुणाकार जो येतो ह्या रिंगच्या, इथं रिंग मोठ्याने काढलेला आहे त्यांनी. रिंगच्या आधी गुणाकार काय झाला, 0 झाला. रिंग नंतर तो इनवर्ट झाला म्हणजे 1 झालं. इथं इथं 1 झालं, ते रिंग नंतर इथं 1 झालं. बेसिक लक्षात घ्यावं लागतं. तर हे 0 आहे, ते 0चा हे नॉट गेट आहे त्यामुळे इथं 1 होईल. आणि 1 1चं आउटपुट काय आलं, तर इथं 1 आलं. त्यामुळे 1 आलं. त्यामुळे हा पर्याय किंवा हा पर्याय होईल. 0 0 हे तो नाही होणार. ठीक आहे, पहिलं झालं हे हायचं. रेडनी दाखवलं मी. आता मी दुसरं घेतो. हे इनपुट जे आहे ते काय आता लोचे झालं, आता पुढं हायचे घेतो मी. हे हाय म्हणजेच ह्या 1 1 1 घेतलं. 1 1चा इथं गुणाकार 1 आला. याच्यानंतर इथं 0 आला इन्व्हर्ट होऊन रिंगच्या नंतर. याचा इथं 0 झाला. 1चा इन्व्हर्ट 0. त्यामुळे 0 0चं 0 0चं इथं बेरीज किती होईल, 0 0ची बेरीज, याला काय रिंग नाही, 0 0ची बेरीज म्हणजेच y=0 होईल. हे दुसरं आउटपुट. म्हणजे हाय जर असेल, तिन्ही इनपुट जर फर्स्ट, म्हणजे पहिली केस जे ती लो आहे, तिन्ही इनपुट जर लो घेतले 0 0 तर आउटपुटला 1 आलं. आणि तिन्ही इनपुट जर हाय घेतलं तर आउटपुटला 0 आलं. त्यामुळे 1 0 दिस इज द आन्सर. ह्या टाईपने आपल्याला अनेक गेट घेता येतील. इथं रिंग दिली नाही दिली, कितीतरी क्वेश्चन तयार करता येतात. ठीक आहे, पुढचं वाचा. द आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ ट्रान्झिस्टर इन कॉमन इमिटर. कॉमन इमिटरमध्ये आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ही द ग्राफ ऑप्टेन बाय. थोडं ऐकायचं आता, थेअरीमध्ये आपण थोडं ऐकायचं आता. कॉमन इमिटर कॉमन घेतो मी. कॉमन इमिटर मोडमध्ये ट्रान्झिस्टर काय होतो, हा ॲक्च्युली मी बाण बाहेर काढला त्यामुळं हा कोणता ट्रान्झिस्टर झाला, हा ट्रान्झिस्टर झाला एन. आपल्याला कळण्यासाठी मी तिथं लिहितो. हा ट्रान्झिस्टर जो आला, हे प्रेशरवर आहे सगळं. बाण बाहेर काढला म्हणजे हा झाला एन पी एन ट्रान्झिस्टर झाला. हा इमिटर झाला, हा बेस झाला, हा कलेक्टर झाला. कॉमन इमिटरमध्ये ट्रान्झिस्टर दॅट कॅन बी यूज्ड ॲज अन ॲम्प्लिफायर. त्यामुळे इकडं करंट जो काय येईल, सर्किट काढतो मी थोडक्यात. ट्रान्झिस्टर सगळं नाही काढत मी, ट्रान्झिस्टरचं कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करण्याचं सर्किट म्हणजे वेगळं काय नाही. कॉमन इमिटरमध्ये ट्रान्झिस्टर काय होतो, कॉमन इमिटरमध्ये ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर म्हणून ॲक्ट होतो. आणि ॲम्प्लिफायरचं सर्किट अजून थोडं वाढवलं, सर्किट वाढवलं मी. आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच काढतो. इकडं वाढवलं, इकडचा कलेक्टर करंट येईल, हा बेस करंट येईल. इथं बेस करंट मायक्रो ॲम्पियरमध्ये येणार आहे तो. आणि हे इकडं पुढं वाढवलं, हे याच्या अक्रॉस इथं बेस इमिटर व्होल्टेज येईल, बेस इमिटर व्होल्टेज, बेस आणि इमिटर म्हणजे व्ही बी येईल. आणि इकडचा कलेक्टर आणि इमिटर म्हणजे इथं व्ही सी येईल, व्ही सी ई, कलेक्टर इमिटर व्होल्टेज. आणि मग पुढे इकडे दोन्ही बॅटरी लावून कमी जादा करण्याची सिस्टीम जोडली तर हे ते ट्रान्झिस्टरच्या कॅरेक्टरिस्टिकच्या स्टडीचं सर्किट डायग्राम होईल, का जे ॲम्प्लिफायर सारखंच आहे. इथं जर आता मी डायरेक्ट बॅटरी जोडली तर हे ॲम्प्लिफायरचं सर्किट होईल. फक्त मेजरमेंटसाठी सगळ्या गोष्टी जोडल्या. तर आपण एवढंच लक्षात घ्यायचं. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स
इकडचं इनपुट असतं, इकडचं आउटपुट असतं. त्यामुळे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे याच्या वर्सेस याचा ग्राफ. नीट ऐकायचं, याच्या वर्सेस याचा ग्राफ विथ धिस कॉन्स्टंट. म्हणजे आय बी कॉन्स्टंट ठेवला, आय सी वर्सेस व्ही सी ई हा ग्राफ विथ बेस करंट कॉन्स्टंट ठेवला, म्हणजे आय बी कॉन्स्टंट ठेवला, तर ही काय होते, इकडच्या संदर्भात म्हणजे आउटपुटच्या बाजूचं, म्हणजे ही आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स होईल. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. त्यामुळे याचं उत्तर संपलं, तिथं दिसतं. आणि आता पुढं ऐकायचं, ही आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स होईल. आता उलटा केला मी, याच्या वर्सेस याचा ग्राफ म्हणजे कोणता, आय बी वर्सेस व्ही बी ई. हा एक कन्सेप्ट आहे आपला, याला तासभर लागतो एक्सप्लेन करायला. मी 2 मिनिटात ते जस्ट आपल्याला दोन्ही गोष्टी बोलून राहिलो. आणि आपलं त्या क्वेश्चनचं उत्तर कधी सुटलं, इथं दिसतं त्या क्वेश्चनचं उत्तर. काय आलं, व्ही सी वर्सेस व्ही बी, हे सॉरी आय सी वर्सेस व्ही सी याचा ग्राफ विथ आय बी कॉन्स्टंट. विथ आय बी कॉन्स्टंट शब्द लिहितो पाहिजे तुम्ही, आय बी कॉन्स्टंट. त्यामुळे याचा ग्राफ जो येतो आय सी वर्सेस व्ही सी ॲट कॉन्स्टंट आय बी, म्हणजे याचं उत्तर कधीच संपलेलं आहे. हे झालं आउटपुट कॅरेक्टरिस्टिकच्या संदर्भात. सेम टाईपनी आउटपुट बाजूचा ग्राफ, तसा इनपुट बाजूचा म्हणजे याचा ग्राफ. हे कॉन्स्टंट नाही, आता इथं हे कॉन्स्टंट आहे, हे कॉन्स्टंट आहे. इथं बी आय बी कॉन्स्टंट का घेतलं, बेस करंट मायक्रोमध्ये असतं, त्यामुळं आय बी कॉन्स्टंट घेतला होता. तर तसा इनपुटचा ह्या दोघांचा ग्राफ, हे कॉन्स्टंट नाही घेतलं, हा भरपूर असतो त्यामुळे हे कॉन्स्टंट घेतलं, व्ही सी विथ व्ही सी ई कॉन्स्टंट. हे जे येणार आहे याचं, तेव्हा इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स होतील. ह्या ज्या आहेत त्या इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स होतील. ह्या ज्या आहेत त्या इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स होतील. इथं जे काय क्वेश्चन विचारला, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स विचारलाय. कॉमन इमिटर मोडमधला ट्रान्झिस्टर जो आहे तो ॲम्प्लिफायर म्हणून ॲक्ट होतं, आणि तेच सर्किट जे आहे ते आपल्याला पुढं थोडं बदलणारी सिस्टीम जोडली का आपल्याला इकडच्या गोष्टी चेंज करून किंवा इकडच्या गोष्टी चेंज करून आपल्याला इनपुट किंवा आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स काढता येतात. इनपुट म्हणजे ह्या दोघांचा ग्राफ, इनपुटच्या बाजूचा, आणि आउटपुट म्हणजे ह्या दोघांचा ग्राफ. ह्या दोघांचा हे कॉन्स्टंट ठेवला, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स होईल. ह्या दोघांचा हे कॉन्स्टंट ठेवलं, हे कॉन्स्टंट, तर इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स होईल. थेरी क्वेश्चन झाला. कॅरेक्टरिस्टिकच्या संदर्भात आपण थोडी चर्चा केली. A common emitter transistor amplifier has a current gain दिलेले. If the load resistance is 4 kilo ohm and input resistance is 5 ohm, the voltage gain of the amplifier. Voltage gain शब्दात न लिहित बसता मी आता, ए म्हणजेच गेन, ॲम्प्लिफायरची गेन आहे बरं का. ॲम्प्लिफायर कोणती, व्होल्टेज गेन. व्होल्टेज बरोबर करंट, व्ही इज इक्वल टू आय आर. त्यामुळे ॲक्च्युली काय येणार आहे, याची गेन बरोबर याची गेन गुणुले याची गेन. आणि गेन म्हणजेच ॲक्च्युली इफिशियन्सी असते, म्हणजे आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. त्या बेसिकनुसार आता गेन मी ए लेटरने दाखवली. गेन म्हणजेच करंट गेन, व्होल्टेज गेन, व्ही सफिक्स बरोबर काय येईल, व्होल्टेज बरोबर करंट, त्यामुळं करंट गेन इंटू रेजिस्टन्स, त्यामुळं रेजिस्टन्स गेन असंच लिहितो मी, शब्द कळत असेल तर. व्होल्टेज गेन विचारली, आता आपल्याला करंट गेन काय येणार आहे, करंट गेन डायरेक्ट दिलेली आपल्याला 50, आणि रेजिस्टन्स गेन म्हणजेच आउटपुटचा रेजिस्टन्स भागिले इनपुटचा रेजिस्टन्स.
त्यामुळे हे आलं 50 इंटू आउटपुट रेजिस्टन्स येतो 4 किलो म्हणजे 4000 ओम डिवायडेड बाय 500. तोंडीच झालं परत हे तोंडीच झालं हे 4000 डिवायडेड बाय 500. 4 किलो म्हणजे 4000 डिवायडेड बाय 500. त्यामुळे हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, 5 5 गेले. याचं उत्तर आलं 400. कधीच उत्तर दिसतं आपल्याला. व्होल्टेज गेन बरोबर करंट गेन गुणिले रेजिस्टन्स म्हणजे 50 गुणिले 4 किलो भागिले 500. हे कळत असेल तर त्याचं उत्तर 400. दॅट इज द लास्ट आन्सर. पुढचं ट्रान्झिस्टर इज कनेक्टेड इन कॉमन इमिटर मोड. कॉमन इमिटर मोड कसा कनेक्ट केला प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. द कलेक्टर व्होल्टेज इज 6 व्होल्ट अँड व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस अ रेजिस्टर ऑफ. इथं थोडं करेक्शन आहे, इथं थोडं करेक्शन आहे. इथं हे ओम शब्द पाहिजे. अजून एक करेक्शन आहे काहीतरी. द बेस करंट, इथं बेस करंट पाहिजे, इथं काहीच नका. बेस करंट म्हणजे एक कट करा. विल बी अप्रॉक्सिमेटली. बेस करंट विल बी अप्रॉक्सिमेटली. थोडं नीट ऐकायचं, याच्यात कॅल्क्युलेशनचा थोडा भाग जास्त आहे. इथं अजून एक करेक्शन आहे. ज्या अर्थी 0.96 दिलं ते इथं IC/ICच लिहिलं म्हणजे IE पाहिजे. ज्या अर्थी 0.96 आहे त्या अर्थी हा IE पाहिजे, IE. हे करेक्शन आहे याच्यात. थोडं एक प्रिंटिंग मिस्टेक आहे. कॉमन इमिटर मोडमध्ये कलेक्टर व्होल्टेज दिलेलं आहे. कलेक्टर व्होल्टेज 6 व्होल्ट अँड व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस अ रेजिस्टर इन द कलेक्टर सर्किट. कलेक्टर सर्किटमध्ये जो काय रेजिस्टर जोडला त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप दिलेला आहे. इफ IC/IE इज इक्वल टू 0.96, IC/IE इज इक्वल टू 0.96 हे दिलेलं आहे. आणि परत काय म्हणलं, व्होल्टेज ड्रॉप कलेक्टर व्होल्टेज दिलेलं म्हणजे VCE दिलेलं आहे. कलेक्टर व्होल्टेज म्हणजेच कलेक्टर आणि इमिटर मधलं व्होल्टेज. VC कॉमन इमिटर मोड आहे त्यामुळे कलेक्टर आणि इमिटर मधलं व्होल्टेज VCE दिलेलं आहे. व्होल्टेज 0.6. व्होल्टेज बरोबर करंट गुणिले रेजिस्टन्स. व्होल्टेज बरोबर करंट, कलेक्टर करंट गुणिले रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे कोणाचा, कलेक्टरच्या अक्रॉसचा रेजिस्टन्स. त्यामुळं रेजिस्टन्स किती झाला 728. कलेक्टर सर्किटमधला व्होल्टेज झालं, ते व्होल्टेज VCE झालं एवढं. त्यामुळं कलेक्टर करंट याने काढता येईल. कलेक्टर करंट इंटू रेजिस्टन्स म्हणजेच ॲक्च्युली VCE दिलेलं आहे. द कलेक्टर सर्किट अँड द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस अ रेजिस्टर. रेजिस्टरच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप दिलेला आहे 728 ओम म्हणजे इन द कलेक्टर सर्किट म्हणजे तोच दिलेला व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द रेजिस्टर. VCE जे आहे ते 70 इंटू 10⁻² आणि भागिले R 70 इंटू 10⁻² डिवायडेड बाय R. R जो आहे तो 728 ओम दिलेला आहे. हे आलं कलेक्टर करंट. कलेक्टर करंट कलेक्टर करंट जो आला तो 728 कलेक्टर करंट. आता याच्यावरनं कलेक्टर करंट किती आला, कलेक्टर करंट जो आला तो किती आला 0.96 भागिले IE. 0.96 भागिले IE. थोडं नीट लक्षात घ्यायचं. त्यामुळे याच्यावरनं IE जो आला, IE पॉईंट कलेक्टर करंट का तो तिथं आला आपला तो करंट. ठीक आहे, लिहितो मी IC/0.96. तर याच्यावरनं हे जो काय कलेक्टर करंट येईल, कलेक्टर करंट जो आहे तो
याचा भागाकार केला तर ते 0.96 येतं. 0.96 मिली ॲम्पियर येतं. मिली ॲम्पियर याचा भागाकार करा, ते 0.96 मिली ॲम्पियर आलं. त्यामुळे हे आलं 0.96. ती की व्हॅल्यू इथं टाकली, 0.96 मिली ॲम्पियर डिवायडेड बाय 0.96. हा आला इमिटर करंट. इमिटर करंट आला. विचारलं काय आपल्याला इथं, देन बेस करंट विल बी अप्रॉक्सिमेटली. म्हणजे इमिटर करंट झाला 1 मिली ॲम्पियर. 1 मिली ॲम्पियर झाला. तर बेस करंट विचारला आपल्याला. इमिटर करंट माहीत झाला, कलेक्टर करंट माहीत आहे, बेस करंट काढायचा. आय इज इक्वल टू आय सी बी प्लस आय सी, याच्यावरनं बेस करंट ट्रान्झिस्टरचं बेसिक, आय ई मायनस आय सी, आय ई मायनस आय सी. आय ई जो आहे तो 1 मिली ॲम्पियर आहे. मिली ॲम्पियरमध्ये मिली ॲम्पियर म्हणजे 10⁻³ पर्याय जे आहे ते मायक्रोमध्ये, त्यामुळं -6 लिहितो, किंवा ठीक आहे ते बघू नंतर. आय ई जो दिलेला आहे तो 1 मिली ॲम्पियर आला, आणि आय सी जो आहे तो 0.96 मिली ॲम्पियर आला. आय सी जो आहे तो 0.96 मिली ॲम्पियर आला. हे दोन्ही मिली ॲम्पियर म्हणजेच हे किती आलं, 0.0 दोन्ही मिली ॲम्पियरमध्ये झाले. आता हे 1मधनं 0.96 गेला म्हणजे 0.04 मिली ॲम्पियर शिल्लक राहिला. 0.0 मिली ॲम्पियर. तर मिलीचं पर्यायामध्ये सगळे मायक्रो दिलेले आहे, सगळे मायक्रो दिलेले आहे. त्यामुळं मी हे 3 घरं तिकडं सरकवलं, म्हणजे हा डेसिमल इथं आणला 40 नंतर, 3 घरं तिकडं सरकवलं, तर हे -3 आणि मिलीच्या -3 म्हणजे ते काय होईल ॲक्च्युली 10⁻⁻6 पाहिजे तर लिहितो मी, इंटू 10⁻³ मिली ॲम्पियर तसाच, आणि हा मिली आणि 10⁻³ म्हणजे ते होईल मायक्रो ॲम्पियर. याचं उत्तर आलं 40 मायक्रो ॲम्पियर. दिस इज द आन्सर. बी इज द ऑप्शन. ठीक आहे, पुढचं करायचं पटकन. पुढचं करायचं, NPN ट्रान्झिस्टर सर्किट इमिटर करंट. इमिटर करंट दिलेला आहे, इफ 90 तोंडी झालं हे परत. इमिटर करंट 10 मिली ॲम्पियर आहे. 90% of the emitted electrons, 90% of the emitted electrons reach the collector. म्हणजे कलेक्टर करंट किती येईल, कलेक्टर करंट किती येईल, बेसिक जर लक्षात येत असेल, बेसिक इमिटरपासून जे काय इमिट झालेले इलेक्ट्रॉन्स 90% कलेक्टरकडे गेले. 90% म्हणजेच एवढं कोणाकडे गेले, कलेक्टरकडे गेले, आणि राहिलेल्याने बेस करंट आला. बेस करंट 10 मिली ॲम्पियर आला. तर हे दिलेल्या वाक्यावरनं कलेक्टरकडे एवढे इलेक्ट्रॉन गेले, कोणापैकी, इमिटरने जे इमिट केले त्याच्यापैकी. म्हणजे ॲक्च्युली याला 0.9 आय ई, आय सीची व्हॅल्यू आली 0.9 आय ई, आणि आय सी अपॉन आय ई म्हणजेच ॲक्च्युली अल्फा फॅक्टर आला. अल्फा फॅक्टर आपल्याला त्याच्यात कन्व्हर्जन करायची गरज नाही. आपल्याला विचारलं काय, द बेस करंट इज, बेस करंट किती, आय ई इज इक्वल टू आय बी प्लस आय सी. त्यामुळे बेस करंट आला आय बी इज इक्वल टू आय ई मायनस आय सी, आणि आय ई मायनस आय सी जो आला तो 0.9 आय ई, 0.9 आय ई. आणि आय कोणतं दिलेलं आपल्याला, बेस करंट विचारलं आपल्याला, बेस करंट. त्याच्यापैकी इमिटर करंट दिलेला आहे 10 मिली ॲम्पियर. त्यामुळे हा आय ई इंटू आय ई बाहेर निघाला 1 मायनस 0.9 म्हणजे 0.1 आय ई, 0.1 आय ई आला. बेस करंट जो आला तो किती आला, 0.1 गुणिले आय ई दिलेला आहे 10 मिली ॲम्पियर, 0.1 इंटू 10 म्हणजेच तो आला, टोटल उत्तर आलं 1 मिली ॲम्पियर. बेस करंट आला 1 मिली ॲम्पियर. आता पर्सेंटेजचा अर्थ कळत असेल, सगळ्या गोष्टी कळत असेल, तर 90% पुढे गेला म्हणजेच राहिलेला बेसकडे गेला.
तर 10 इमिटरचं जर 10 मिली एम्पियर येत असेल 90%, जे काय आहे त्याच्या 90% पुढे गेला आणि इमिटरचा 10 येत असेल तर ॲक्च्युली कलेक्टर करंट 9 होईल आणि बेस करंट 1 होईल. हे आकडे, पर्सेंटेज, ह्या सगळ्या गोष्टी कळत असेल तर 90% पुढे गेला त्याच्यापैकी इमिटरनी जे काय होतं 10 मिली एम्पियर सोडला त्याचे 90% इलेक्ट्रॉन्स पुढे गेले. 10च्या 90% म्हणजे 9 झालं. कलेक्टर करंट 9 झाला आणि राहिलेला बेस 10 पैकी 9 तो कलेक्टर झाला तर बेस 1 झाला. हे कॅल्क्युलेशन न करताही कळतं. हे आपण मॅथमॅटिकली मी आत्ता जे बेसिक बोललो त्यानुसार कॅल्क्युलेशन करून काढलं. ठीक आहे, पुढचा द डिजिटल लॉजिक सर्किट शोन इन फिगर बुलियन एक्सप्रेशन फॉर आउटपुट वाय इज. बुलियन एक्सप्रेशन फॉर आउटपुट वाय इज. ठीक आहे, याचा इथं इन्व्हर्ट ए आला. ये हे नॉट गेट आहे त्यामुळे त्याचा इथं याच्या आउटपुटला इथं ए आला. सॉरी, ए इन्व्हर्ट म्हणजे ए बार आला. याच्या आउटपुटला काय येणार आहे? हे कोणतं गेट आहे? ॲक्च्युली प्लस गेट आहे. त्यामुळे हे याच्या आउटपुटला इथं ए प्लस बी इथं हे आलं असतं, त्याचा इन्व्हर्ट इथं आला आणि हे आता इथं आले. आता हे कोणतं गेट आहे? ॲक्च्युली गुणाकाराचं गेट आहे, मल्टिप्लिकेशनचं गेट आहे. त्यामुळे ह्या दोघांचा ए इन्व्हर्ट आणि ए प्लस बी इन्व्हर्ट, ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार, हेच आउटपुट होईल. ए इन्व्हर्ट आणि ए प्लस बी इन्व्हर्ट, कंस करतो मी, ब्रॅकेटला अर्थ येतं ए इन्व्हर्ट आणि ए प्लस बी इन्व्हर्ट, गुणाकाराचं त्यामुळे डॉट झालं. हे त्याचं उत्तर झालं. ए इन्व्हर्ट ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी इन्व्हर्ट म्हणजे दिस इज द आन्सर. स्टेप बाय स्टेप करत गेलो, बाकी काय नाही. ठीक आहे, पुढचं द लॉजिक सर्किट कॉम्बिनेशन सर्किट शोन इन द फिगर परफॉर्म लॉजिक फंक्शन ऑफ. ठीक आहे, बघायचं आता. इथं ये, इथं आहे तसा ये इकडे येणार. इथं बी आहे तसा बी इकडे येणार. इथं काय येणार आहे? इथं जो ये होता तो इथं इन्व्हर्ट झाला, नॉट गेट. हे नॉट गेट, हे गोल नीट लक्षात घ्यायचे. त्यामुळे याचा इन्व्हर्ट इथं झाला, हा याचा इन्व्हर्ट इथं झाला. इथं कोणतं आलं? एचा इन्व्हर्ट म्हणजे ए इन्व्हर्ट आला. आणि इथं कोणतं आलं परत? इथं बीचा इन्व्हर्ट इकडं झाला. ह्या बाजूला लिहितो मी, इथं ए इन्व्हर्ट आला, ए इन्व्हर्ट आणि इथं बी इन्व्हर्ट आला. त्यामुळे ए आणि ए इन्व्हर्ट दोघांचा हा कोणता गेट आहे? गुणाकाराचं. त्यामुळे याच्या इथं याचा आउटपुट म्हणजे इथं इथं कुठं आहे ते आला ए गुणाकाराचं असल्यामुळं डॉट बी इन्व्हर्ट. सेम टाईपने आता इथं काय आलं? तेच गेट आहे त्यामुळं गुणाकाराचं, त्यामुळं ए इन्व्हर्ट डॉट बी, ए इन्व्हर्ट डॉट बी नीट लिहायचं. आणि मग इथं हे कोणाचं आहे? हे बेरजेचं गेट आहे. त्यामुळे याच्या आउटपुटला इथं वाय आउटपुट जो आला, हा वाय आउटपुट बरोबर काय? दोघांची बेरीज. दोघांची बेरीज म्हणजे पहिलं जे आहे ते ए डॉट बी इन्व्हर्ट, आणि इन्व्हर्ट म्हणजे फक्त निस्ती लाईन आहे, ए डॉट बी इन्व्हर्ट प्लस राहिलेलं बेरीज आहे ए इन्व्हर्ट डॉट बी. हे त्याचं आउटपुट झालं. ए डॉट बी इन्व्हर्स प्लस ए इन्व्हर्ट बी, हे त्याचं आउटपुट झालं. आणि हे आउटपुट ॲक्च्युली हे एक्स ऑर गेट आहे, एक्स ऑर गेट आहे. इट इज इक्वल टू एक्स ऑर गेट. पाहिजे तर एक्झाम्पल घेऊन बघायचे आपण इथं टाकून. एक्स ऑर गेटचा अर्थ कळत असेल, एक्स ऑर गेटचं बेसिक कळत असेल तर कोणतं इनपुट कसं असलं आउटपुट काय येतं ते
1 किंवा 0 0 1 ते त्या टाईपनी त्याचे ते कंडिशन घेऊन आपण आपल्याला काढता येईल. हे XOR गेट येतं. तसं XOR येतं. आता बुलियन एक्सप्रेशन फॉर XOR गेट इज XOR गेट म्हणजेच हे त्याचं बुलियन एक्सप्रेशन इज इक्वल टू हे त्याचं बुलियन एक्सप्रेशन आहे आणि तेच आपल्याला आत्ता मी काढलं. हे कोणतं आलं? ए डॉट बी इन्व्हर्ट आणि ए इन्व्हर्ट डॉट बी दोघांची बेरीज. ए डॉट बी इन्व्हर्ट अँड ए बी इन्व्हर्ट ह्या दोघांची बेरीज म्हणजे XOR गेट म्हणलं. म्हणजे त्याचंच इथं ती कंडिशन. हे त्याचं उत्तर झालं वरच्यावरनं फ्रॉम अबो. हे फार वेळ घालवायची आवश्यकता नाही. त्याच्यात आपल्याला भरपूर क्वेश्चन तयार होतात. पुढचं करायचं. फॉर ट्रान्झिस्टर करंट गेन चेंज ऑफ द कलेक्टर करंट बाय 350 मायक्रोएम्पियर द बेस करंट शुड बी. बीटा दिलेलं आहे. बीटा म्हणजेच IC/IB. आपल्याला काय विचारलं? IB इज इक्वल टू IC/बीटा. त्यामुळे याच्यातला चेंज जो आहे बेस करंट जर बदलला किंवा याच्यात इथं असं लिहिता येईल आपल्याला, चेंज जर केला, चेंज हा वरचा जेवढा चेंज आहे तेवढाच खालचा चेंज होईल. बीटा तसाच राहील. डेल्टा IC चेंज केला मी. डेल्टा म्हणजे चेंज. डेल्टा IC त्या प्रोपोर्शनमध्ये बीटा बदलल म्हणजे डेल्टा IB. आणि मग याच्यावरून आपल्याला डेल्टा IB विचारलं. चेंज इन बेस करंट डेल्टा IB विचारलं. इथं चेंज इन द बेस करंट किती आलं? ते डेल्टा IC डिवायडेड बाय बी म्हणजेच हे 350 डिवायडेड बाय 50. डेल्टा IC डिवायडेड बाय IB ते लिहित नाही बसत मी. हे आलं 350 डिवायडेड बाय 50 म्हणजे 7 मायक्रोएम्पियर आलं. डेल्टा IB जे आलं ते 7 मायक्रोएम्पियर आलं. चेंज इन बेस करंट जे आलं ते 7 मायक्रोएम्पियर आलं. 7 मायक्रोएम्पियर इथं 7 मायक्रोएम्पियर 7 मायक्रोएम्पियर इथं कुठं आन्सर दिसा ना. ठीक आहे. ॲक्च्युली हेच उत्तर इथं ठेवलेलं आहे त्यांनी. 350 भागिले 50 हे सिम्प्लिफाईड 350 डिवायडेड बाय 350 डिवायडेड बाय 50 हे मायक्रोएम्पियर हे असंच्या असं उत्तर ठेवलं पर्यायात. दिस इज द आन्सर. तेच जर असं दिलं असतं पुढे सिम्प्लिफाईड तर उत्तर झालं 7 मायक्रोएम्पियर. पर्याय असा दिला. दिस इज द आन्सर. ठीक आहे. पुढे इन अ कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर द आउटपुट व्होल्टेज आणि इनपुट व्होल्टेज हॅव द फेज डिफरन्स. थेरी क्वेश्चन झाला. थेरी क्वेश्चन कॉमन इमिटर. तरी थोडं थेरी परत रिपीट करावं लागते. कॉमन इमिटर म्हणजेच हे कॉमन ठेवलं. इमिटर कॉमन, हे बेस, हे कलेक्टर. काय आपण काय बेसिक आहे? इमिटर इज ऑलवेज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह. म्हणजे आता पॉझिटिव्ह नाही ॲक्च्युली फॉरवर्डमध्ये. हा जो आहे बाण बाहेर काढला म्हणजे मी ॲक्च्युली हा कोणता ट्रान्झिस्टर घेतला? NPN. त्यामुळे इमिटर कॉमन जरी असला कॉमन इमिटर तर हा इमिटर इकडे कशाला जोडावं लागणार आहे? निगेटिव्हला. निगेटिव्ह म्हणजे फॉरवर्ड बायसमध्ये. हा म्हणजे इकडे हा पॉझिटिव्हला आला. आणि कलेक्टर काय? रिव्हर्समध्ये म्हणजे कलेक्टर आहे निगेटिव्ह आहे त्यामुळे त्याला काय जोडावं लागेल? बॅटरीचं पॉझिटिव्ह. निगेटिव्हला पॉझिटिव्ह म्हणजेच रिव्हर्स बायस. त्यामुळे इकडचं निगेटिव्ह आलं. बाकीचं घेणं नाही आपल्याला. बाकीचं काय इमिटर जो आहे तो काय झाला? निगेटिव्ह झाला. आणि कलेक्टर जो आहे तो काय झाला? हा कलेक्टर जो आहे तो पॉझिटिव्ह झाला. कलेक्टर जो आहे तो पॉझिटिव्ह झाला. एवढंच लक्षात घ्यायचं. कलेक्टर जो आहे तो पॉझिटिव्ह झाला आणि इमिटर जो आहे तो काय झाला? निगेटिव्ह झाला. इमिटर इथं निगेटिव्हला म्हणजे
इमिटर जो आहे तो निगेटिव्ह झाला. इथं कलेक्टर जो आहे तो पॉझिटिव्ह झाला, इमिटर जो आहे तो निगेटिव्ह झाला. जो काही एन पी एन ट्रान्झिस्टर घेतला मी त्यानुसार. त्यामुळे हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे दोघं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असते तर दोघांमधला फेज डिफरन्स 0 झाला असता. व्होल्टेज असू नाही तर काही असू, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह म्हणजे फेज डिफरन्स जो आहे तो की त्याला पाय रेडियन आला. दिस इज द आन्सर. फेज डिफरन्स जो आहे तो पाय रेडियन आला. ठीक आहे, पुढचं करायचं. 2 मिनिटात आपल्याला एंड करायचं. In a common emitter amplifier configuration, the current gain दिलेली 62, collector resistance and input resistance are 5 kilo ohm and 500 kilo ohm respectively. If the input voltage is point input voltage is 0.01 volt, output voltage will be. Common emitter amplifier current gain म्हणजेच गेन ऑफ द करंट हे दिलेलं आहे 62 मिली एम्पियर. सॉरी 62, त्याला युनिट नाही राहणार, हे दिलेलं आहे. द कलेक्टर रेजिस्टन्स अँड इनपुट रेजिस्टन्स आर 5. देन इफ द इनपुट व्होल्टेज इज द आउटपुट व्होल्टेज विल बी. The collector resistance and input resistance are 5 kilo ohm and 500 ohm respectively. मग अशी काढलं होतं आपण ह्या टाईपनी. कलेक्टर रेजिस्टन्स अँड इनपुट रेजिस्टन्स. द करंट गेन, करंट व्ही इज इक्वल टू आय आर, त्यामुळं ठीक आहे करंट गेन दिलेले. आता आउटपुट रेजिस्टन्स अँड इनपुट रेजिस्टन्स म्हणजे 500 किलो, 5 किलो म्हणजे 5000 आणि हे 500 मग अशी आपण केलं होतं. म्हणजे हे 10 आलं. काय आलं 10? ॲक्च्युली आउटपुट रेजिस्टन्स आर आउटपुट डिवायडेड बाय आर इनपुट एवढं आलं. इफ द इनपुट व्होल्टेज म्हणजे हे व्होल्टेज इनपुट व्होल्टेज म्हणजे इनपुट व्होल्टेज जर एवढं असेल, व्ही इज इक्वल टू आय आर, व्ही इज इक्वल टू आय आर नुसार, व्ही इज इक्वल टू आय आर नुसार द आउटपुट व्होल्टेज विल बी. आउटपुट व्होल्टेज काय होईल? करंट गेन दिलेले 62. त्यामुळे करंट गेन बरोबर व्होल्टेज गेन म्हणजे आउटपुट व्होल्टेज इंटू इनपुट व्होल्टेज दिलेलं आहे. ठीक आहे, मी लिहितो आता. इनपुट व्होल्टेज दिलेलं आहे, त्यामुळं व्ही इज इक्वल टू आय आर ह्या बेसिकनुसार व्होल्टेज गेन आता मी बेसिक शब्द वापरतो, इज इक्वल टू करंट गेन इंटू रेजिस्टन्स गेन. मग शब्द लिहिलेले आणि करंट गेन इथं दिलेले 62 इंटू रेजिस्टन्स गेन. ही ॲक्च्युली आउटपुट रेजिस्टन्स डिवायडेड बाय इनपुट रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स गेन झाली 10 ओम. 10 झालं ॲक्च्युली, ओम नाही, युनिट एकमेकाला कॅन्सल होईल. त्यामुळे याला 620. व्होल्टेज गेन म्हणजेच काय? व्होल्टेज गेन म्हणजेच आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज. आणि त्याच्यापैकी आता आपल्याला इनपुट व्होल्टेज दिलेलं आहे, आउटपुट व्होल्टेज काढायचं. त्यामुळं व्ही आउटपुट बरोबर हे 620 इंटू 620
620 इंटू काय, हे 0.01 0.01. त्यामुळे किती झालं, ॲक्च्युली 2 घरं इकडं सरकलं, त्यामुळे आलं 6.2 आउटपुट व्होल्टेज आलं 6.2 व्होल्ट. Which logic gate produces low output when any one of the input is high? लो आउटपुट लो आलं पाहिजे. वाय जे आलं पाहिजे ते किती, 0 आलं पाहिजे. when any one input is high. when any one, कोणतं तरी एक इनपुट, ए किंवा बी पैकी कोणतं तरी एक इनपुट हाय पाहिजे, म्हणजे मी ए हाय घेतो. तर आउटपुट 0 कधी येतं, आउटपुट 0 कधी येतं, याचा गुणाकार जर केला तर आउटपुट 0 येणार आहे. त्यामुळे हे गुणाकार म्हणजेच कोणतं झालं, हे गुणाकार म्हणजेच कोणतं होईल, हे गेट होईल. गुणाकार म्हणजेच हे गेट होईल. हे गुणाकार म्हणजेच हे म्हणजेच कोणतं, ॲक्च्युली अँड गेट होईल. अँड गेट नीट ऐकायचं आता. अँड गेट हे त्याचं उत्तर नाही झालं खरं. अँड गेट हे उत्तर नाही झालं. इथं जरी पर्याय म्हणलं अँड, तर अँड गेट उत्तर नाही होणार. कारण अँड गेटमध्ये 0 जरी असतं तर आउटपुट 0 आलं असतं. त्यांनी इथं ॲक्च्युली इथं एक शब्द वापरायला पाहिजे, इफ अँड ओनली इफ असा शब्द वापरायला पाहिजे, पण ते नाही वापरला तरी चालतं. वेन एनी वन शब्द लिहिला, एनी वन ऑफ द इनपुट इज हाय, दोघांपैकी एक हाय असेल तर आउटपुट 0 आलं पाहिजे. दोघंही 0 असेल तर आउटपुट 0 येणार आहे. कशात, अँड गेटमध्ये. पण दोघांपैकी एक जर हाय असेल तर आउटपुट 0 कोणात येणार आहे, दोघांपैकी एक 0 असेल तर आउटपुट 0 कोणात येणार आहे, नॉर गेटमध्ये येणार आहे. ऑर गेटचं काय होणार आहे, ऑर गेटचं परत ऐकायचं, त्याचं ते उत्तर होत नाही. ओनली वन शब्द लिहिलेला आहे, इफ अँड इफ असं लिहिलं असतं किंवा वन शब्द आहे, त्यामुळे काय अडचण नाही. ऑर गेट घेतलं, ऑर गेट म्हणजेच काय झालं, ही बेरीज झाली, त्यामुळे दोघांची बेरीज 1 झाली, आणि मग त्याला पुढं 1चा इन्व्हर्ट केला. 1चा इथं 1 होणार आहे, इथं उत्तर 1 येणार आहे 0च्या आधी, म्हणजेच इथं 1 येणार आहे. इथं जे काय 1 0 दिलं तर याचं उत्तर इथं 1 येणार आहे, आणि मग त्याचा इन्व्हर्ट इथं 1 इन्व्हर्ट होणार आहे. 1चा इन्व्हर्ट म्हणजेच काय, 1चा इन्व्हर्ट म्हणजे याचा इन्व्हर्ट 0 होणार आहे या गोलमुळं, म्हणजे आउटपुट 0 आलं. म्हणजे हे गेट झालं. हे गेट कोणतं झालं, हे नुसतं बेरजेचं नाही, बेरजेचं आणि पुढे इन्व्हर्ट म्हणजे नॉर गेट झालं. हे त्याचं उत्तर नाही आहे. आपण सर्व हे उत्तर लिहिणार आहे, ते त्याचं आन्सर नाही होत. शेवटचं, ट्रान्झिस्टर कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन, द रेशो ऑफ पॉवर गेन टू व्होल्टेज गेन. पॉवर गेन, पॉवर बरोबर करंट इंटू व्होल्टेज. त्यामुळे पॉवर गेन ए असं ए लेटरने गेन लिहितो मी. ए पॉवर गेन बरोबर करंट गेन, याची गेन इंटू व्होल्टेज गेन. वाचता येत असेल तर प्रॉपर लिहिलं मी. आता काय विचारलं, द रेशो ऑफ द पॉवर गेन टू द व्होल्टेज गेन. त्यामुळे आपल्याला हा रेशो विचारला, कोणता, पॉवर गेन टू द व्होल्टेज गेन, म्हणजेच हा रेशो विचारला. किती आला तो, ए आय आला, म्हणजे करंट गेन इतका आला. पॉवर गेन आणि व्होल्टेज गेनचा रेशो किती आला, पॉवर गेन आणि व्होल्टेज गेनचा रेशो आला करंट गेन इतका. आणि करंट गेन कॉमन इमिटरमध्ये करंट गेन काय असते, मग अशी मी बोललो होतो. कॉमन इमिटरमध्ये करंट गेन काय असते, कॉमन इमिटरमध्ये करंट गेन काय असते, अल्फा असतं का बीटा. कॉमन इमिटर म्हणजे इथला फॅक्टर आई सोडून म्हणजेच आय बी असा असणारा म्हणजे बीटा असतं. कॉमन इमिटरमध्ये करंट गेन ही असते बीटा फॅक्टर. त्यामुळे याचं उत्तर हे झालं. इथं जर कॉमन बेस जर म्हणलं असतं तर त्याचं उत्तर अल्फा आलं असतं, अल्फा हे आलं असतं. इथं परत 2 ऑप्शन चुकीचे, दोन्ही सारखेच झाले. त्यामुळे इथं एक थोडं करेक्शन करा. हे अल्फा
डिवायडेड बाय बीटा असं याच्यामध्ये करेक्शन करा. तर इथं कॉमन इमिटर म्हणल्यामुळे हे आलं. मगाचं बेसिक मी कितीतरी वेळेस बोललो. इथं करंट गेन जी येणार आहे ती इमिटर सोडून इथं डिव्हिजनला असेल, म्हणजे बीटा फॅक्टर येईल. बीटा फॅक्टर कॉमन इमिटर असल्यामुळे तो कॉमन बेस असता, कॉमन बेस. तर मग ते अल्फा आलं असतं, इथं आई आलं असतं बेस सोडून, आणि मग त्याचं उत्तर हे झालं असतं. ठीक आहे. शेवटचं आता एका मिनिटात. वन ऑफ द फॉलोइंग व्हॅल्यूज आर ए बी अँड सी. हे ए बी सी इनपुट दिले. हे जे काय असेल तर त्याच्यापैकी वन ऑफ द फॉलोइंग व्हॅल्यू ए बी सी रिस्पेक्टिव्हली गिव्स द आउटपुट वाय ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन ऑफ द लॉजिक गेट. तर ह्या लॉजिक गेटचं आउटपुट ह्याच्यापैकी कोणतं आहे, ए बी सी डी, असं थोडक्यात विचारलं. तर ठीक आहे, मी आता उलट्या क्रमाने करतो. याचं इथं आउटपुट किती यायला पाहिजे, फॉलोइंग कॉम्बिनेशन ऑफ लॉजिक गेट हॅज वन, वाय वन आला पाहिजे. वाय वन कधी येणार आहे, म्हणजे त्याचं आउटपुट वाय इज इक्वल टू वन आलं पाहिजे असं क्वेश्चनमध्ये म्हणलं. तर वाय इज इक्वल टू वन येण्यासाठी ए बीच्या व्हॅल्यू किती पाहिजे. मी इथं उलट्या डायरेक्शनने आता करून राहिलो. इथं वन म्हणजेच इथं किती पाहिजे, हे वन म्हणजेच हे कशाचं आहे, ॲक्च्युली गुणाकाराचं आहे. हे कशाचं आहे, गुणाकाराचं गेट आहे, अँड गेट आहे. अँड गेट असल्यामुळं इकडनं इकडं चाललं मी उलट्या प्रोसेसने. इथं वन येण्यासाठी हे अँड आहे, म्हणजेच बेरीज गुणाकाराचं, त्यामुळे हे वन वन असेल तरच वन येईल. आणि हे वन वन असेल म्हणजेच इथं हे वन असेल, हे वन असेल. आणि आता इथं चेक करायचं. आता हे कोणाचं आहे, आता हे बेरजेचं आहे, हे बेरजेचं गेट आहे, ऑर गेट आहे. त्यामुळे बेरीज इथं वन कधी येणार आहे, याची बेरीज वन कधी येणार आहे. बेरीज जर असेल तर हे दोघंही वन असेल तर वन येईल, किंवा ह्या दोघांपैकी कोणतं तरी एक वन असेल, दोघांपैकी कोणतं तरी वन असेल तरी बेरीज वन येईल. दोघांपैकी दोघंही वन असेल तर बेरीज वन येणार आहे. याचं आउटपुट वन कधी येणार आहे, 1 + 1 1, किंवा 0 + 1 1, किंवा उलटं 1 + 0 1. त्यामुळे हे त्याचे कॉम्बिनेशन झाले, त्यामुळं हे कोणतं उत्तर होईल, तिघही वन किंवा 1 0 1, तिघही वन किंवा 1 0 1, किंवा अजून काय 1 1 0 1 1 0. तिघही वन. ठीक आहे. हे वन येण्यासाठी हे वन म्हणजेच हे गुणाकाराचा गेट आहे, त्यामुळे हे 1 1 पाहिजे, हे 1 1 पाहिजे. आता हे इथं वन येण्यासाठी हे बेरजेचं गेट आहे, त्यामुळे इथं हे वन जर असेल, वन असेल तर बेरीज वन येणार आहे. हे 0 असेल, हे वन असेल तरी बेरीज वन येणार आहे. किंवा हे वन असेल, हे 0 असेल तरी बेरीज वनच येणार आहे. त्यामुळे हे कॉम्बिनेशन येणार आहे. तिघही वन वन पर्यायात नाही दिलेला आहे. 1 0 1 क्रम महत्त्वाचा आहे. 1 0 1 1 0 1 पर्यायात दिलेला आहे, किंवा अजून 1 1 0 1 1 0 पण नाही दिलेला. त्याच्यापैकी हे दिलेलं आहे, दॅट इज द ऑप्शन. लास्ट इज द आन्सर. नीट बघायचं, इथं 3 पर्याय आहेत. तिघांपैकी हे दिलेलं आहे, त्यामुळे त्याचं उत्तर झालं. तिघांपैकी 1 1 1 जरी दिलं असतं तर ते त्याचं उत्तर झालं असतं, मग हे नसतं दिलं. किंवा हे 1 0 1 जे दिलेलं आहे त्याच्याऐवजी 1 1 0 दिलेलं असतं तरी उत्तर झालं असतं, पण ते नाही दिलं. म्हणजे त्याचे 3 वेगवेगळे उत्तरं देऊन असे 3 वेगवेगळे कॅल्क्युलेशन होऊ शकतात, वेगवेगळे MCQज होऊ शकतात. तर ठीक आहे, आपल्या इथं आपण बरेचसे प्रॉब्लेम सोडवले. बरेचसे म्हणजे
50 क्वेश्चन झाले. आपण जर विचार केला, मी प्रत्येक वेळेस प्रत्येक क्वेश्चनच्या त्या टाईपचे 2-2, 4-4 सोडवले. त्यामुळे आपण इथं थांबतो. सोपा टॉपिक आहे, सर्वच सोपा टॉपिक आहे. त्यामुळे 2-3 क्वेश्चन जे येतील ते आपल्याला सुटतील अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. थँक्यू.